बोलो बोलणे मरुनिया जने असुने नसने जनिय वा भोगी त्याग झाला संगीचा संग तोडी अले लाग मागदोनी तुका मने नवे दिसतो मी तैसा तुका मने नवे दिसतो मी तैसा पुसलिते तुझा पांडुरंगा भोगी त्याग झाला संगीचा संग तोडी अले लाग मागदोनी ढल ढल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईश्वरानन्दि वल्लभं समचरण सरोजं सात्रनिदां मुदावं जगन्निहित पानिं मण्डलं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तेचे वरुण श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता शरण शरण एकनाथा पाणी माता देवीला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या ढल बोलो बोलणे मरुनिया जने असुने नसने जनिया भोगी त्याग झाला संगीचा संग तोडी अले लाग मागदोनी थोड़ा बेस कमी ठेवा आवाज करत आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती कीर्तन रूपी सेवा आणि त्या सेवेकरताना घडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त संत शिरोमणी विष्णुवंदय महाराष्ट्र भूषण पंचम वेदकर्ते वारकरी संप्रदायाच्या कलशस्थाना शोभणारे ज्यांनी सदैव वैकुंठाला जाण्याची कामगिरी केलेली असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा स्वतःविषयी परिचय सांगणारा नुसता स्वतःविषयी परिचय सांगणारा नाही तर स्वमुखाने परिचय सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा पर्यायाने अत्यंत अगत्य सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला अखंड सप्ताह आज तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त कमिटी मंडळाच्या माध्यमातून आणि माझे परमार्थ स्नेही आदरणीय या संभाजीनगर शहरामध्ये परमार्थिक वलय जे राखून आहे असे आदरणीय आमचे पारे दादा संपूर्ण पारे परिवार आणि कमिटी मंडळ या सर्वांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली सोपवून दिली. तसं माझ्याकडे वेळ कमी आहे, घड्याळाने माझ्या समोरच लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे माझं सारखं लक्ष घड्याळाकडे जात असतं. असं घड्याळाकडे माझं लक्ष नाही आला, तसं घड्याळाकडे माझं लक्ष नाही, पण समोर घड्याळ असल्यामुळं सारखं लक्ष माझं घड्याळाकडे जात आहे. एका तासामध्ये मला सेवा पूर्ण पकडली न्यायची. कार्यक्रमाला उपस्थित आळंदी पंढरीची निष्ठावंत वारकरी मंडळी, ज्यामध्ये सर्वांचं नामोपदेश मला करणं शक्य नाहीये, सगळीच परिचित वारकरी संप्रदायातील साधना संपन्न लोक असणारे जगद्गुरु
बरोबर आहे, माऊली म्हणून ज्ञानोबर आहे. या साधुसंतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारी ही सर्व मार्गपथिक मंडळी आहेत. त्याचबरोबर आज माझ्यासोबत आलेले आपल्याला मला लाभलेले आदरणीय आमचे गणेश महाराज असके असतील, मृदुंगावर साथ देणारे आमचे वैभव महाराज असतील, आदरणीय म्हणजे पूज्य पिताश्री आबा असतील आणि संपूर्ण पारी परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. अधिक आपला वेळ घेत नाही. भक्त म्हणजे माता भगिनी पुरुष या सर्व मंडळींच्या चरणावर मी नतमस्तक होतो. तासाभरा सेवा आवर्ती घेतो. सेवा सुरू करण्यापूर्वी थोडा आवाज द्या. माझे 2 नियम लक्षात ठेवा. ज्याला उठून जायचं असेल त्याने आताच उठून जा. आणि जेव्हा जेव्हा भजन होईल त्या दिवस प्रत्येकाने हाताने टाळी वाजायची, मुखाने भगवंताचं नाव घ्यायचंय. मी तुम्हाला विक्षेप करणार नाही, तुम्ही मला विक्षेप करू नका, याची दक्षता घ्या. म्हणजे लवकर आपल्याला 10 वाजेपर्यंत जाता येईल. ऐका मी काय बोलतो, माझ्या प्रत्येक शब्दात लक्ष द्या. मी खूप सुंदर अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा निवडलेला आहे. कारण आपल्याकडे जगद्गुरु तुकोबरा यांचं गाथ्याचं पारायण चालू आहे. कदाचित तुम्हाला अभंग झाला असेल मला माहिती नाही. आणि जरा तसंच झाला तुम्हाला आता निश्चित आल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की राम महाराजांनी अभंग आपल्या कीर्तना करता घेतला होता. म्हणून सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये स्वतःविषयी अलौकिक अशा पद्धतीचा परिचय स्वमुखाने प्रतिपादन करतात, सांगतात. खरं तर असे मानवाने मानवाचा परिचय, मानवाची ओळख, मानवाची प्रसिद्धी कधीही स्वतःच्या मुखाने सांगायची नसते. शब्द कळतोय? आपला परिचय कधी आपण आपल्या मुखाने सांगायचा नसतो. समाजामध्ये मनुष्य जो मोठा होतो, समाजामध्ये मनुष्याची जी ओळख होते, समाजामध्ये मनुष्य जो ओळखला जातो तो 4 अंगाने ओळखला जातो. कोणती 4 अंग आहे? आमच्या शास्त्रकारांनी वर्णन केलेले. उत्तमो आत्मन ख्याता, पितृख्याता च मध्यमा, आदमो शुश्रो ख्याता, भार्या ख्याता धमाधमा. ऐका लक्ष द्या. या 4 अंगाने मनुष्य समाजामध्ये मोठा होतो. समाजामध्ये जी प्रतिष्ठा होते, ओळख होती. कोणती 4 अंग आहे? उत्तमो आत्मन ख्याता. थोडक्यात प्रसिद्धीच्या बाबतीत शास्त्रकारांचा सुभाषित आहे. प्रसिद्धीची काही कॅटेगरी, दर्जे शास्त्रकारांनी तयार केले. दर्जे म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. त्याच्या खाली एखादा क्लास असतात तर मला सांगा, तिथपर्यंत तुम्हाला माहिती. त्याच्या खाली जर मला ज्ञान नाही, पण हे दर्जे काही शास्त्रकारांनी तयार केलेले. शास्त्रकार म्हणतात जगात 1 नंबरची प्रसिद्धी, फर्स्ट क्लास प्रसिद्धी कशाला म्हणायची? उत्तम आत्मनः ख्याता, ज्याची स्वतःच्या नावाने प्रसिद्धी, स्वतःच्या नावाने ओळख आहे. अहो हे कोण आहे? हे अमुक अमुक, याला म्हणायचं फर्स्ट क्लास प्रसिद्धी. नंबर 2 पितृख्याताच्या मध्यमा, ज्याची वडिलांच्या नावाने, बापाच्या नावाने ज्याची समाजामध्ये ओळख आहे. हे कोण आहे? हे आमच्या आमच्याचे चिरंजीव, याला म्हणायचं सेकंड क्लास प्रसिद्धी. नंबर 3 आदमो शुश्रो ख्याता, काहींची सासऱ्याच्या नावाने परिचय असते, ओळख असतो समाजामध्ये. हे कोण? हे आमच्या आमच्याचे जावई, याला थर्ड क्लास प्रसिद्धी म्हणतात. मग काहींची बायकोच्या नावाने ओळख असते. शास्त्रकार म्हणतात खरं या ओळखीला काय दर्जा द्यावा? भार्या ख्याता धमाधमा, शास्त्रकारांनी म्हटलेले. पण असं हे ओळखीची दर्जा, कॅटेगरी. पण आपली ओळख, आपला परिचय कधीच आपण आपल्या मुखाने सांगायचा नसतो. मी बोलत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, मी अमुक आहे श्री नोहावी सेची लोक. ज्ञानोबा म्हणतात मी अमुक आहे असं लोकांना सांगत तुम्ही सुटू नका. मग तुमच्या कार्याचा लोकांना आढावा घेऊ द्या. तुम्ही काय लायकीचे लोकांना कळू द्या, मग लोक ठरवतील. तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगत सुटू नका मी अमुक आहे अमुक आहे. हल्ली आपल्याकडे काही जर काढा वाटत सुटतो, घ्या काढा घ्या, पण आपला परिचय आपण आपल्या मुखाने करून द्यायचा नसतो. का करून द्यायचा नसतो? कारण महाराज आपला परिचय, आपली ओळख आपण आपल्या मुखाने करून देणं, महाभारतकारांनी याला मरण म्हणलेलं आहे. मरण काय म्हटलं मी? आपली ओळख आपल्या मुखाने करून देणं, महाभारतकारांनी याला मरण म्हटलेलं आहे. मरण. माफी मागून एक वाक्य बोलू का? दिवसातून आपण किती वेळेस मरत असो आपली ओळख सांगत असताना? अहो मला तर खूप आवड होतं, महाराज इतकं रट्टा सांगतात, आम्हाला लोक लांब 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 ओळख सांगतात, पण आपली ओळख सांगायची नसते. कारण महाभारतकारांनी त्याला मरण म्हणलेले. मरण काय झालं? महाभारतामध्ये युद्ध पर्व चालू होणार होतं. युद्ध पर्व. आणि युद्ध पर्व चालू होण्याच्या अगोदर कुंती माता आणि कर्णाचा संवाद महाभारतामध्ये आलेला आहे. थोडा आवाज द्या. थोडा
कर्णाचा आणि कुंती मातेचा संवाद त्या ठिकाणी आलेला आहे. कुंती माता कर्णाकडे गेलेली आहे आणि कुंती माता कर्णाकडे गेल्यानंतर कुंती माता कर्णाला सांगते, कर्णा अरे बाबा तू राधेय नाहीये, तू कौंतेय कौंतेय, तू तर ज्येष्ठ पांडव आहे, तू माझा मोठा मुलगा आहे, तू पांडवांच्या बाजूने ये, पांडवांच्या बाजूने युद्ध कर, पाचही पांडव तुझ्या पायामध्ये राज्य टाकून तुझी सेवा करतील, तू ज्येष्ठ पांडव आहे, ज्येष्ठ कौंतेय. कर्ण म्हटला, आई इतक्या दिवसानं तुला आज माझी आठवण आली का ग? तुला तुझ्या मुलांचं अस्तित्व धोक्यात दिसायला लागलं आणि त्यावेळेस तुला माझी आठवण आली. इतके दिवस तुला माझी आठवण आली नाही. अगं ज्यावेळेस मला तुझी आवश्यकता होती, तू प्रेमानं मला जवळ घ्यावं, तुझ्या मायेची ऊब मला द्यावी, माझ्या तोंडावरून हात फिरावा असं मला वाटत होतं, त्यावेळेस तू मात्र माझा त्याग केला. समाजामध्ये मी राधेय म्हणून नव्हे, कौंतेय म्हणून समाजामध्ये सन्मानाने मिरवला गेला पाहिजे होतो, त्यावेळेस समाजामध्ये मी राधेय म्हणून हिणवल्या गेलो, त्यावेळेस तुला माझी आठवण झाली नाही का ग? आज तुझ्या मुलांचं अस्तित्व तुला धोक्यात दिसायला लागलं, तू माझ्याकडे आले मला सांगते, बाळा तू राधेय नाही कौंतेय असं होणार नाही. तुम्हाला किती पटवून सांगितलं तर मी हे मान्य करणार नाही. ठीक आहे, तू मान्य केलं मला मी तुझा मुलगा आहे, तरी मी पांडवांच्या बाजूने युद्ध करणार नाही. बोल काय म्हणायचंय तुला? नावीला त्याला पण तिथं काय करणार? भगवंताने तिला सगळं शिकवून पाठवलं होतं. कुंती माघारी फिरली, कुंती माघारी फिरली, 5-6 पावलं चालले गेली पुढे. राजकारणातले एक नियम आहे, राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न थांबवायचे नसतात. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे गुवाहाटीला गेले तरी प्रयत्न थांबायचे नाही, येते का काय पाहतच राहायचं, प्रयत्न थांबायचे नाही. राजकारणात हा नियमच आहे. कुंती महाराज समोर गेली आणि कुंतीला आठवलं नाही काहीतरी अजून प्रयत्न केला पाहिजे. कुंती परत त्याच्या पावलाने माघारी फिरली. कर्णाने सांगितलं, आई मी तुला सांगितलेलं आहे, तू मला कितीही पटवून सांगितलं तर मी कौरवांच्या बाजूनेच युद्ध करेल, पांडवांच्या बाजूने युद्ध करणार नाही. कुंतीला सांगितलं, कर्णा आता मी तुझ्याकडे आई म्हणून आलेलीच नाही, मग मी तुझ्याकडे याचक म्हणून आलेले. याचक कर्ण दाता होता, मला दाता, आपण काही देत नाही. कर्णाने काय अवतारे होतं महाराज, आणि कर्णाचा अवतार सामान्य नाही. खरं तर भगवान परमात्म्याची त्याला ती देण होती. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, भगवान परमात्मा असा कमालीचा उदार आहे. भगवान परमात्म्याकडे 6 गुण आहेत, 6, पण भगवंताने ते स्वतः जवळ ठेवले नाही. ते गुण काय केले? आपल्या भक्तांना देऊन टाकले. माणसाने पण लय संग्रह वृत्तीने ठेवली पाहिजे बरं का. संसारामध्ये माणसाला लय छंद असतो. आमच्या माता मावल्यांना जुने कपडे, मोडके तुडके भांडे, सामानात असं काही काय प्रत्येक घरात कुठल्याच कामात येत नाही बरं का. पण ते दिवळेला, ह्या दिवळीच्या त्या दिवळेला दिसतंय घरामध्ये पडलेले म्हणून, मध्यंतरी त्याचा उपयोग होत नाही. पण ज्या गोष्टी जास्त उपयोग नाही, संचय प्रपंचात करूच नाही. म्हणू का तुम्हाला, तुमच्या छतावर टॉकी आहे, टॉकी 500 लिटरची, 1000 लिटरची, तिच्या तुटीनं जर पाणी चालू असलं तर ती टाकी थोडी स्वच्छ राहते. पण त्या टाकीत तुम्ही पाणी साचवून ठेवा आणि 5-6 वर्ष त्या पाण्याला हातच लावू नका. ते पाणी पिण्याचे योग्य असतं का? गुळणं करण्याचे योग्य असतं का? धनाच्याही बाबतीत तसंच आहे. माणसाला जास्त धन संग्रहित राहिलं नाही पाहिजे. धर्मकार्यामध्ये त्याचा महाराज खर्च केला पाहिजे. नाहीतर ते पुस्त एफडी मध्ये बरं का, इकडं नाही, एफडी मध्ये पुस्त जास्त पुजून नाही द्यायला पाहिजे. त्याला जर सदुपयोगात घेतलं पाहिजे, कार्यामध्ये घेतलं पाहिजे. तो कर्ण दांडी होता आणि भगवान परमात्मा असा कमालीचा उदार आहे. भगवान परमात्म्याने आपले 6चे 6 गुण 6 भक्तांना देऊन टाकले. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात, ऐका ऐका म्हणजे मी सांगतो ते ना काय, या ओबीची सुरुवात ऐका या पदापासून आहे. त्यातही दादा मी काय म्हणतो, ऐका. घर चांगलं बांधावं असं वाटत असेल तर घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐका. आजार बरा व्हावा असं वाटत असेल तर आजार बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐका. केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं वाटत असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचा ऐका. शाळेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण व्हावं असं वाटत असेल तर शाळेत शिकत असताना शिक्षकाचा ऐका. लग्नाच्या अगोदर आई बाबाचा ऐका. लग्न झाल्यावर तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार, माझी उभा आहे ते तुम्हाला घरी गेलं पाहिजे माझ्याकडे, तुम्ही मला काय म्हणायचं ते ऐका. पण आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला संतांचा ऐका. ज्ञानोबा म्हणतात, ऐका यशस्वी अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसतीचे, म्हणून तो भगवंतोनी संघाचा सांगावं. ज्ञानोबराने स्वतंत्र चिंतन केलेले. पण ज्ञानोबा म्हणतात, भगवंताने हे 6च्या 6 गुण 6 भक्तांमध्ये वाटून दिले. कोणकोणत्या भक्तांमध्ये वाटले आता याचं वर्णन निळोबराय करतात. निळोबराय म्हणतात, यशे थोरविला मारुती विभीषण
गेला लंकापती, अवदारी देऊनी करणा हाती कीर्ती दिगंतरा मिरविली. ज्ञान उपदेशला चतुरानन, ऐश्वर्य वाढीला अर्जुन, वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पाविला. भगवान परमात्मा कमालीचा उदार आहे. भगवान परमात्म्याने 6च्या 6 गुण 6 भक्तांना वाटून दिले. पहिला गुण कोणता? यश. यश यश गुण भगवंताने कोणाला दिला? मारुतीरायांना बहाल केलेला आहे. मारुतीराय ही यशाची देवता, यशाची. ज्याला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण कधीच अयशस्वी झालो नाही पाहिजे, आपल्या पत्रामध्ये केव्हाही पराजय पडला नाही पाहिजे, नेहमी आपला विजय झाला पाहिजे, त्याने महाराज मारुतीरायाची शरण ग्रहण करावी. कारण इतिहास असा आहे, आतापर्यंत ज्याने मारुतीरायाची शरण ग्रहण केली, मारुतीरायाचं सानिध्य बाळगलं, त्याचा कधीच पराजय झालेला नाही. मी 2 उदाहरण आपल्या समोर ठेवतो. एक उदाहरण रामायणाचं ठेवतो आणि एक उदाहरण महाभारताचं ठेवतो. आता फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही सर्वज्ञ श्रोते आहात, करोड कोट्यांचा आपण श्रवण केलेला आहात, म्हणजे आपलं लगेच हा विषय लक्षात येईल. मला काय सांगायचं, हनुमंतरायाची ज्याने शरण ग्रहण केली, हनुमंतरायाने महाराज त्याचा कधीच पराजय होऊ दिलेला नाही, नेहमी त्याचा विजय झालेला आहे. हनुमंतराय यशाची देवता, यश प्रदान करणारी देवता हनुमंतराय. का म्हणतोय? तुम्हाला 2 उदाहरणं देतो, एक महाभारतातलं आणि एक रामायणातलं. महाभारतामध्ये एक सूर्यपुत्र आहे आणि महाभारतामध्ये एक इंद्रपुत्र आहे. महाभारताचा सूर्यपुत्र कोण आहे? कर्ण. ज्ञानोबा वर्णन करतात, का सहस्र किरणांचा कुमरू तोही गेला कर्णवीरू. कर्ण हा भगवान सूर्यनारायणाचा पुत्र आहे. जसं महाभारतामध्ये कर्ण हा सूर्यपुत्र आहे, तसं महाभारतामध्ये अजून एक इंद्रपुत्र आहे. कोण? अर्जुन. बरोबर. महाभारताचा सूर्यपुत्र आहे कर्ण, इंद्रपुत्र आहे अर्जुन. जसं महाभारतामध्ये एक सूर्यपुत्र आहे आणि एक इंद्रपुत्र आहे, तसंच रामायणामध्ये सुद्धा एक सूर्यपुत्र आहे आणि एक इंद्रपुत्र आहे. आता रामायणातला सूर्यपुत्र कोण? रामायणातला सूर्यपुत्र आहे इंद्रपुत्र. रामायणातला इंद्रपुत्र आहे वाली आणि रामायणातला सूर्यपुत्र आहे सुग्रीव. लक्षात घ्या, रामायणातला इंद्रपुत्र आहे वाली आणि रामायणातला सूर्यपुत्र आहे सुग्रीव. या महाभारतामध्ये महाभारत युद्ध झाले. महाभारतामध्ये इंद्रपुत्राचा आणि सूर्यपुत्राचं युद्ध झालं. याच्यामध्ये विजय इंद्रपुत्राचा झाला की सूर्यपुत्राचा? इंद्रपुत्राचा झाला. सगळं मिश्रा, फक्त एवढं डोक्यात ठेवा, महाभारतामध्ये विजय इंद्रपुत्राचा होतो. महाभारतात विजय कोणाचा होतो? इंद्रपुत्राचा. या रामायणामध्ये सुद्धा इंद्रपुत्राचं आणि मला सूर्यपुत्राचं युद्ध झालं. याच्यामध्ये विजय कोणाचा झाला? सूर्यपुत्राचा. वालीचा आणि सुग्रीवाचं युद्ध झालं. याच्यामध्ये विजय कोणाचा झाला? सुग्रीवाचा विजय झाला. म्हणजे रामायणामध्ये सूर्यपुत्राचा विजय होतो, महाभारतामध्ये इंद्रपुत्राचा विजय होतो. माझा प्रश्न असा आहे, विजय सूर्यपुत्राचा होतो की इंद्रपुत्राचा? उत्तर असं आहे, विजय त्याचा होतो की ज्याच्या बरोबर हनुमंतर आहे. महाभारतामध्ये अर्जुनाच्या सोबत हनुमंतर आहे. तुम्ही मेन्शन कधी ज्ञानोबराय म्हणतात, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारण धरू अर्जुनाशी, म्हणून अर्जुनाचा पराभव झाला नाही. आणि रामायणामध्ये मला सुग्रीवाच्या मंत्रिमंडळामध्ये हनुमंतरायाला स्थान होतं, त्यामुळे सुग्रीवाचा पराजय होणं कधीही शक्य नव्हतं. म्हणून म्हटलं हनुमंतराय यशाची देवता आहे. यशी तो विडा मारुती विभीषण केला लंकापती, अवदार्य देऊनी कर्णाती. माझा विषय इथं होता, कुठे विषयापासून बघतो. अवदार्य नावाचा गुण मला कर्णाला बहाल केलेला आहे. कर्णाला भगवंताने. कर्ण दानी होता. दानी म्हणजे असं तर दानी नव्हता. काही माणसं हल्ली बघायला भेटतात, एक खेळ दान करतात, 5 जण फोटो काढतात सोशल मीडियावर टाका. एकच खेळ असतो, 5 जणांचे फोटो सोशल. अरे काय दान आहे का काय काय कळत नाही लोकांना. अरे काय दान म्हणायचं? कर्ण असं दानी नव्हता. महाराज कर्णाच्या बाबतीत अशी एक कथा सांगितली जाते. कर्ण सकाळी सकाळी दाढी बनवत होता. दाढी त्याच्यामध्ये त्याला म्हणतात मराठी शब्द, दाढी बनवत होता. तर एक ब्राह्मण त्याच्याकडे आला आणि त्या ब्राह्मणाला सुवर्णदान हवं होतं. सुवर्णदान. आणि कर्णा करता जी वाटी होती ना पाण्याची, ती सोन्याची वाटी होती, सोन्याची. तो ब्राह्मणाला सांगितलं, महाराज कर्ण मला दान हवंय आणि सुवर्णदान हवंय. कर्णाला क्षणाचा विलंब केला ना, ती वाटी उचलली, पाणी होतं ते खाली टाकलं आणि मला ती वाटी तशीच दान दिली कर्णाला. तो हजामत करणारा हुशार होता. त्याने विचारला, अंगराज मग तुम्हाला माहिती का काय दानामध्ये सुवर्णदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, पण ते डाव्या हाताने द्यायचं नसतं. दानामध्ये सुवर्णदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, पण ते सुवर्णदान डाव्या हाताने दान द्यायचं नसतं. कर्ण म्हणला, हो मलाही माहितीये की ते डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, पण डाव्या हाताची वाटी उजव्या हातात येईल इथपर्यंत मी जिवंत राहील याची शाश्वती मला नाही.
नाही कळलं तुम्हाला? कोणत्या क्षणाला जीव जाईल सांगते ते म्हणून डाव्या हाताची वस्तू डाव्या हाताला दान दिली. बरेच माणसाला तुम्ही सप्ताहाची वरंगणी जर मागितली तेव्हा तुम्हाला 6व्या-7व्या दिवशी देऊ ना, भगवान पिढल ते 7व्या दिवस राहणार. हा अहो नाही, दान देण्याला क्षणाचा विलंब नाही लावला पाहिजे. झटपट माणसाला दान देऊन मोकळं झालं पाहिजे. त्यामध्ये जास्त कालावधी माणसाने घालवला नाही पाहिजे. कर्ण हा दानी होता. आणि मला त्या कुंतीने सांगितलं, कर्ण मी तुझ्याकडे दान मागायला आलेले बाळा. कर्ण म्हणला मागा, काय हवंय तुम्हाला मागा. कुंती म्हणजे मला काही नको, मला वचन दे युद्धामध्ये माझे 5ही मुलं जिवंत राहतील. काय म्हटली कुंती? युद्धामध्ये माझे 5ही मुलं जिवंत राहतील. कर्ण म्हणला आई मी तुला वचन दिलं, युद्धात तुझे 5 मुलं जिवंत राहतील. तुला मुलं किती आहे? 6 आहे ना. 5 पांडव आणि 1 कर्ण, 6 आहे ना. तुझा मरेल फक्त एकच मुलगा, एक तर अर्जुन मरेल किंवा कर्ण मरेल. बाकीचे माझ्या समोर कोणी सुद्धा आले, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, यांना मी हात सुद्धा लावणार, यांना जिवंत सोडेल. मारायची क्षमता असताना सुद्धा यांना जिवंत सोडेल. कुंती चालली गेली, महाभारती युद्ध चालू झालं. कर्ण महाराज युद्धामध्ये उतरलाच नाही सुरुवातीला. जोपर्यंत गंगापुत्र भीष्म कौरव सैन्याचे सेनापती होते तोपर्यंत अंगराज कर्ण युद्धामध्ये उतरलेला नाहीये. ज्यावेळेस गंगापुत्र भीष्म हे शरपंजनी पडले त्यावेळेस कर्ण मात्र युद्धामध्ये उतरला आणि महाराज त्यांनी पांडवांसोबत युद्ध चालू केलं. पण एक दिवस असं झालं, युद्धाचा एक नियम असतो. काही युद्धाचा नियम असतो. युद्धाचा एक नियम असतो, जो मुख्य सेनापती असतो, सेना नायक असतो, राजा असतो, त्या राजाला महाराज पाठीमागे ठेवायचं असतं, सेनापती सैन्याने पुढे थांबायचं असतं. नाही जर कळलं तुम्हाला तर लगेच कळेल. शेष कळतो बुद्धिबळ याच्यामध्ये वजीर सगळ्यात शेवटची चाल चालतो. पहिली उंट, हत्ती, पेद्या, कोणी 1.5 पाय, कोणी 2.5 पाय, असं चाल चालत असतं. असा त्याचा नियम आहे. पण वजीर काय करतो? शेवटची चाल चालत असतो. तसं राजा हा सगळ्यात पाठीमागा असावा, सैन्य पुढे असावं. आणि एक दिवस पांडवांची युद्धनीती फसली आणि युधिष्ठिर मला सगळ्यांच्या पाठीमागा पाहिजे, पण युधिष्ठिरा तो बेजा तोंडाला सगळ्यात पुढं आणि तो कर्णा समोर आला. महाराज कर्णाचा युधिष्ठिराचा एवढं भयानक संग्राम झाला, युधिष्ठिराचा कर्णा पुढे काय नाही भाव लागणार आहे. महाराज कर्णाने युधिष्ठिराच्या हाताची ध्वजा तोडली, युधिष्ठिराच्या हाताचा धनुष्य तोडला, गदा तोडली, निशस्त्र केलं, सारथी मारला, रथ तोडून टाकला आणि महाराज भूमीवर युधिष्ठिर उभा केला. फक्त एक बाण सोडायचा आणि महाराज युधिष्ठिराचा कंठभेदन करायचं एवढंच बाकी ठेवलं. त्याने बाणही चढवला. लक्षात आलं कुंतीला आपण वचन दिलेले की अर्जुन सोडून तुझ्या कुठल्याही मुलाला मी मारणार नाही. आणि महाराज मग त्याने काय केलं? कर्णाने युधिष्ठिराला अभय दिलं, सांगितलं जा जिवंत सोडतो मी तुला, जिवंत मारत नाही. महाराज युधिष्ठिराला जे आयुष्य मिळालं नाही दानामध्ये मिळालं. मला त्याला चीड आली. क्षत्रियाचं असं आहे, क्षत्रिय युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाला तरी चालतो, पण त्याच्या उपकार नको कोणाची रणांगणामध्ये. कर्णाने मला त्याला जीवदान दिलं. तळपायाच्या मस्तकाला गेली महाराज युधिष्ठिराच्या. अरे एवढे माझे सेनापती, एवढे सेना नायक आहे, कर्ण माझ्यासोबत युद्ध करत असताना माझ्या मदतीला का कोणी आलं नाही? मनुष्य पराजित झाला का थोडा निवांत बसतो. पराजय निवडणुकीत असलं तरी निवांत बसतो थोडा. एखादा जाऊन बसतो, विचार करतो मी का पडलो, का हरलो असेल. आणि महाराज अशा वेळेस काय होतं, बाकीचे जे सवंगडी असतात ना, त्याचे सहकार्य करणारे मंडळी त्याला समजावत असतात, काळजी करू नका, पुढच्या वर्षी आपण आणखीन जमा करू, पुढच्या वर्षी आपण आणखीन जमा करू. हे बाकीचे सगळे सेनापती आणि युधिष्ठिराची समजूत घालायला लागले. महाराज अहो काळजी करू नका, हे युद्ध आहे, युद्धामध्ये हार पराजय चालू असतो. युधिष्ठिराला बाकीच्यांचं बोलणं काही वाटलं नाही, पण त्या समजावणाऱ्यामध्ये अर्जुन होता. अर्जुन समोर सांगितलं दादा काय काळजी करता, त्या कर्णाने तुम्हाला हरवलेलं आहे का? मी द्रोण शिष्य अर्जुन, गांडीवधारी अर्जुन उद्या कर्णाचा महाराज नायनाट करतो, त्याचे हातपाय बांधून तुमच्या समोर टाकतो. त्याने तुमचा अपमान केलाय, त्या कर्णाचा उद्या मी अपमान करतो. युधिष्ठिराचं डोकं गरम झालं. आणि महाराज पांडवांनी युद्ध चालू केलं होतं कौरवाबरोबर, हे फक्त अर्जुनाच्या भरोश्यावर चालू केलं होतं. आणि अर्जुन एकटा असा होता या सगळ्यांना महाराज तोंड देत होता, बाकीच्यांचा निभाव नव्हता, बाकीच्यांचा काही निभाव नव्हता महाराज त्याच्यामध्ये. मग ते युधिष्ठिराला राग आला. त्याने विचारलं मूर्ख, अरे तुझ्या भरोश्यावर आम्ही युद्ध चालू केलेले, तुम्हाला आता सांगतो मी उद्या कर्णाला बांधतो, हे करतो ते करतो. अर्जुना मला आता तुझ्यावर भरोसा राहिलेला नाही. रागामध्ये होते महाराज. अर्जुना मला काही वाटत नाही तुझं काही खरं आहे. अरे अर्जुना तुझंही काही खरं नाही आणि तुझ्या गांडीव धनुष्याचं सुद्धा काही खरं नाही. हे धनुष्य मोड आणि चुलीत घाल. ज्यावेळेस महाराज अशी उक्ती अर्जुनाने ऐकली, अर्जुन 2 पावलं मागे सरकला. गांडीव धनुष्य अर्जुनाने उचललं, बाण चढवला आणि बाण सोडून महाराज युधिष्ठिराचं कंठभेदन करणार तेवढ्या भगवंताने हात धरला. ए अर्जुना काय करायला लागला बाबा? हा सकाळपर्यंत तुम्ही दोघं भाऊ एकत्र होते, शिवसेना मनशेखर सकाळपर्यंत तुम्ही सगळे एकत्र होते आणि आता नेमकं तुम्ही बाजूला कसं काय गेले? भगवंताला अर्जुन म्हणला देवा आज सोडा तुम्ही,
भगवान शंकराला समोर ठेवून मी प्रतिज्ञा केलेली आहे, जो कोणी माझ्या गाडीवर धनुष्याला शिवी देईल, अपमान करेल, त्याला मी जिवंत सोडणार नाही, तो माझा मोठा भाऊ असला तरी. महाराज भगवंताला तर प्रश्न पडला ना, इथं प्रतिज्ञा अर्जुन क्षत्रिय याची प्रतिज्ञा बी पूर्ण व्हायला पाहिजे, आणि याची प्रतिज्ञा जर पूर्ण झाली आणि युधिष्ठिराला मारलं, आता तो राजा आहे, युद्ध थांबावं लागेल, मग काय करावं? भगवंत बोलले, अर्जुना थोडा शांत हो, शांत हो, तुला एक सुवर्णमध्य सांगतो. सुवर्णमध्य म्हणजे बीजकार असतात, मधली वाट. म्हणजे सांगा ना देवा काय? भगवंत म्हणले, अर्जुना ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली का? म्हणजे नाही देवा, त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा जर 4 चौघात अपमान केला तर महाराज ते त्याच्याकडनं मरण असतं. मरण ज्याला प्रतिष्ठा आहे ना, त्यानं कुठपर्यंत जगायचं माहिती का? जोपर्यंत आपला अपमान होत नाही तोपर्यंत. एकदा का प्रतिष्ठित माणसाचा 4 चौघात अपमान झाला, तो अपमान त्याच्याकरता मरण असतं. मरण ज्ञानोबराय म्हणतात, जाणत येणे तवची यावे जव अपकीर्ती अंगाने पवे. शहाण्या माणसानं तोपर्यंत जगावं. कोणाचा विषय चालू हा, त्याला थोडीफार लाज येते, बिनलाज येत नाही. बिनलाजाला पिढे भेगून आणलं ते बसायला देते, त्याचा विषय नाही. ज्याला थोडंफार आत्मसन्मान आहे, मान आहे, अशा माणसाचं जगणं तोपर्यंत जोपर्यंत त्याचा अपमान होत. ज्ञानोबराय म्हणतात, जाणत येणे तवची यावे जव अपकीर्ती अंगाने पवे. एक काम कर अर्जुना, काय? आता सभा भरलेली, भर सभेत तुझ्या मोठ्या भावाचा अपमान कर. अपमानामध्ये तुझ्या भावाचा मृत्यू होईल, तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल, आणि तुझा भाऊ सुद्धा जिवंत राहील. मग काय करू देवा? शिवे घाल तुझ्या भावाला, मोठ्या भावाला. हो, मोठ्या भावाला शिवे घाल. पण जेव्हा मोठा आहे, मी सांगतो ना, काय अडचण आहे? देवानं सांगितलं, अर्जुनानं शिव्या द्यायला सुरुवात केली. मला युधिष्ठिराला ज्या दिल्या त्याने सांगा, 2-3 सांगतो. अर्जुन म्हणला, रे पक्का शंड आहे तू, शंड. जुगारी जुगारी इथे दिवस आमच्यावर आले ना, भीक मागायचे, वनामध्ये फिरायचे, ते तुझ्यामुळे आले, तुझ्यामुळे. म्हणून होतो युद्ध क्रीडा खेळू नको त्या आंधळ्याच्या पोरासोबत. ऐकलं नाही. आणि महाराज असं अर्जुन युधिष्ठिराला बोलला. मोठ्या भावाला बोलणं त्या काळामध्ये मला खूप मोठी गोष्ट होती. अर्जुन युधिष्ठिराला बोलला, युधिष्ठिराला कळलं नाही अर्जुन एवढा कसं काय भडकला. युधिष्ठिराला अर्जुन बोलला आणि अर्जुन महाराज बोलून शिबिकेच्या बाहेर पडला. आता भगवान परमात्म्याला युधिष्ठिराची समजूत घालावी लागली, नका काळजी करू, येईन आपल्याकडे, नका काळजी करू, आज थांबा थोडं, थांबा थोडं. मग भगवान परमात्मा त्याची शिबिकेमध्ये युधिष्ठिराची समजूत घालायला लागली. तेवढ्यात अर्जुन बाहेर पडला आणि शिबिराच्या बाहेर आल्यानंतर अर्जुनाला लाकडं गोळा करायला सुरुवात केली. एक लाकडं गोळा केला, ती चिता रचली. मला त्याने चिता रचली. भगवान परमात्मा बाहेर आले, अर्जुनाला विचारलं, अर्जुना अरे काय नवीन नाटक आहे? हे चिता वगैरे वगैरे काय नवीन नाटक लागलं? अर्जुन म्हणला, नाटक नाही देवा, मग प्रतिज्ञा आहे माझी. काय प्रतिज्ञा केली? अशा किती केल्या? अर्जुन म्हणलं, 2. मी 2 प्रतिज्ञा करून ठेवलेल्या आहे. माझी पहिली प्रतिज्ञा, जो कोणी माझ्या गाडीत धनुष्याला शिवी देईल, अपमान करेल, त्याला मी जिवंत ठेवणार नाही, माझी पहिली प्रतिज्ञा. आणि दुसरी प्रतिज्ञा तेव्हा अशी आहे, आम्हाला कळत नव्हतं तेव्हा आमचे वडील महाराज पंडू स्वर्गवासी झाले. त्या काळापासून ते आताच्या काळापर्यंत आमच्या मोठ्या भावाने आम्हाला वडिलासारखं सांभाळलेलं आहे. ते माझे पितृचरण आहे. त्यांचा जो अपमान करेल त्याला सुद्धा मी जिवंत ठेवणार नाही अशी मी प्रतिज्ञा केलेली. आणि त्यांचा अपमान कोणी केला? मीच केला ना. आता मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, म्हणून मी अग्निकाष्ठ घेतोय, अग्नीमध्ये प्रवेश करतोय. भगवंताने डोक्याला हात लावला, अरे आता आपण आगीतून निघालो, बड्या देऊ कोण? सकाळी याला वाचवलं ना, तर हा म्हणतो अग्निकाष्ठ घ्यायचं, मग काय करावं? अर्जुन ऐकाय ना मला, भगवंत समजावतोय, अर्जुन नको. अर्जुन म्हणतो, देवा माझी प्रतिज्ञा आहे. भगवंत म्हणजे तुझी प्रतिज्ञा देवा, मी काही करू शकत नाही. आणि अर्जुनाने महाराज ती चिता पेटवली. त्या आगीचे लोळ आकाशामध्ये भिडायला लागलेले. अर्जुनाने महाराज पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली, दुसरी प्रदक्षिणा पूर्ण केली, तिसरी प्रदक्षिणा पूर्ण केली. आणि अर्जुन आशेनं देवाकडे पाहायला लागला, देवा हो देवा, ते सकाळच्या सारखं काही आठवतं का बघा ना, सुवर्ण मध्य सकाळी जसं आठवलं होतं तसं काही बघा ना, आठवतं का? देव म्हणले, नाही रे अर्जुना, आता काही आठवत नाही मला. 4थी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि 5वी प्रदक्षिणा पूर्ण करून अर्जुन अग्नीमध्ये प्रवेश करणार. तेवढ्यात भगवंताने अर्जुनाला खेचलं, सांगितलं, अर्जुना अरे आठवलं बाबा, बोला ना देवा. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना जसं भर सभेमध्ये 4 चौघात एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा अपमान करणं हे त्याच्याकरता मरण आहे, तसं स्वतःची कीर्ती, स्वतःची बढाई, स्वतःचा मोठेपणा स्वमुखानं सांगणं हे सुद्धा मरणच आहे. जर स्वतःची कीर्ती, स्वतःची बढाई स्वमुखानं सांगणं जर मरण असेल, तर जगद्गुरु तुकोबाराय या भागात स्वतःविषयी का सांगतात ही शंका आहे. विठ्ठल स्वतःचा मोठेपणा, स्वतःविषयी प्रतिपादन करणं, स्वतःचा परिचय देणं स्वमुखानं हे जर मरण असेल, तर आजच्या भागात जगद्गुरु तुकोबाराय स्वतःविषयी का सांगतात अशी शंका आहे. बस काही या शंकेचं आपल्याला समाधान पाहिजे. अगदी 10 मिनिटात जरी याचं समाधान सापडलं तरी आपण सेवेला पूर्ण विराम देणार.
2 तास नाही सापडून देणार मी अजून तरी. 2 तास किंवा 2 तास ऐका काय की 15-20 मिनिटात काठकोपऱ्याने स्वतःविषयी प्रतिपादन केलं. या दृष्टीनं काही भाव मी आपल्या समोर ठेवले. सर इथून प्रोजेक्ट थोडं लक्षपूर्वक आहे. खूप चिंतनीय विषय मी आपल्या समोर मांडतो. जगद्गुरु तुकोबऱ्यासारखा महात्मा स्वतःविषयी का परिचय करून देतो, का परिचय करून द्यावा लागला जगद्गुरु तुकोबऱ्यांना? काही भाव आपल्या समोर ठेवतो, काही संगती आपल्या समोर ठेवतो. त्याचा पहिला भाव असा आहे, पहिली संगती अशी, बऱ्याच वेळेस बोलणारा काय बोलतो, बोलणाऱ्याच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं नसतं, बोलण्याच्या पाठीमागच्या भावना लक्षात घ्यायच्या असतात. काय म्हटलं मी? शब्द रिपीट करू. बऱ्याच वेळेस बोलणारा काय बोलत असतो, बोलणाऱ्याच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं नसतं, त्याच्या पाठीमागच्या भावना लक्षात घ्यायच्या असतात. भावना नाही कळलं? उदाहरण सांगतो. उन्हाळ्याचे दिवस असतात, लहान मुलं असं अंगणामध्ये खेळत असतात. मग ते आई सहज त्यांना म्हणते, ए बाळ्या, अरे मला उन्हात मरू नको, सावलीत येऊन मर. मग त्या आईला असं म्हणत असतं का सावलीत येऊन मर? आई काय म्हणते, आईच्या शब्दाकडे लक्ष देऊ नका, त्याच्या पाठीमागच्या भावना लक्षात घ्या. नाहीच कळत की नालीकडं आपण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जातात, सगळे जण जातात, आणि गणपती बाप्पा समोर गेल्याबरोबर आपण एक श्लोक म्हणतात. कोणता? हा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा श्लोक आपण गणपती बाप्पा समोर म्हणतात. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, हा श्लोक म्हणत असताना कधी या श्लोकाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? याचा अर्थ काय होतो? तुम्ही आता गणपती समोर उभे, गणपती बाप्पाची स्तुती तुम्ही करताय, गणपती बाप्पा समोर गेल्यानंतर तुम्ही काय म्हणतात? वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा. आता स्तुती का? शब्दाचा अर्थ बघा तोच होतो, कोणत्या व्याकरणाच्या रेषात. वक्रतुंड म्हणजे काय? वाकड्या तोंडाचा. महाकाय म्हणजे ढेबऱ्या पोटाचा, पोट्या पोटाचा. माझ्याकडे नका बघू, थोडं जास्त नाही, थोडं पाहिजे. मला एक जरा असं नागेत होतं दादा, आता आपली तब्येत जरा थोडी पहिल्यापासून तर हे तुम्ही लहानपणापासून पाहता. मला एक जर लय तब्येत झाली, लय तब्येत झाली, मी ना येड्या येरबे फक्त लक्झरी गाड्याला राहते. त्यात अशोकराव कसं आहे माहिती का? वाजवणारा बोटात गणेश महाराज, गाणारा ओठात आणि कीर्तनकार जास्त मी नको, आम्हाला कंटाळा यायला लागलाय तुमच्याकडे पाहिल्यानंतर. मला असं वाटतं काही ऐशी जसे गेलं माझ्या अंगात, असं वाटतं कधी कधी. पण आता काय, आमचं जेवण टाइमवर असतं, आमचं तरी बरं आहे. मी एखादा किस्सा यायला सांगितलं जेवता जेवता, हा भयंकर आहे. ठीक आहे, जाऊ द्या, तो बोलण्याचा माझा विषय नाही. असो, माझा विषय असा चालू होता, गणपती बाप्पा समोर तुम्ही उभा राहता, गणपती बाप्पाची स्तुती करता. काय? वक्रतुंड महाकाय, वाकड्या तोंडाचा, ढेबऱ्या पोटाचा. आता स्तुती का? एखाद्याला वाकड्या तोंडाचं म्हणतोय स्तुती, त्याच्या समोर उभा राहता, हात वळतात, त्याला वाकड्या तोंडाचं म्हणताय, स्तुती का? पण बऱ्याच वेळेस बोलणारा काय बोलतो, त्याच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं नसतं, त्याच्या पाठीमागच्या भावना लक्षात घ्यायचं. नसं कळत आणखी नालीकडे आणतो. आठ पाठीमाग कोरोनाचा काळ झाला, पण त्या कोरोनाच्या काळामध्ये बरीच लग्न पार पडली म्हणजे त्या टायमाला कोणी लग्नात रुसायचं नाही, कोणाची पाय धुणी व्हायची काही नाही, सगळं असं व्यवस्थित चालू होतं. शासनानं मला लग्नाला परमिशन दिली, फक्त 50च माणसं, गावाच्या बाहेर जायचं, मंगल कार्यामध्ये लग्न करायचं, 50च माणसं. एका मुलाचं लग्न जमलं नाही. कळलं तुम्हाला? पहिले मुलांची लग्न व्हायची. तुम्ही जर शब्दाकडे लक्ष देत चला माझ्या, पहिले मुलांची लग्न व्हायची, आता सेटल झाल्यावर लग्न करू म्हणतात. कधी? पण सेटलमेंटच्या नादात टक्कल पडत चाललंय, कोणाचंच लक्ष नाही. त्यातही मी काय म्हणतो ऐका, माणसाचे केस गेलेले असते तरी चालते, पण माणूस गेलेली केस नसावा. जगन्नाथ अण्णाची कीर्तन जर आपण ऐकली असेल कोणी, तर जगन्नाथ अण्णा महाराज कीर्तनात अशी कोटी करायची, पण अशी तशी कोटी नसायची. गणेश महाराज अशी कोटी जबरदस्त करायचे. फक्त त्यांच्या कीर्तनात जर बसले कोणी, तर 5Gचं कार्ड लावत होतं. 5Gचं कार्ड झटपट लवकर लक्ष धरलं, त्यांचं बोलणं कळत नाही, त्याची कोटीमध्ये बोलायचे. एक त्यांचं व्यंग होतं बोलण्यामध्ये, पण खूप सुंदर बोलायचे. त्याचा एक छंद होता कोटी करण्याचा, इतका छंद होता. ते असे कीर्तनाला उभा राहिले की आता विज्ञानानं प्रगती केलेली, चांगले चांगले वैग आपल्या समोर आहे, दुरून बोललो तरी आवाज तुमच्यापर्यंत जातोय. पहिले असं नव्हतं, काळ जरा बिकट होता.
पहिले असे 2 मैत राहायचे, कधी वर टांगेल राहायचे आणि त्याला असं लाल कापड गुलफ्याचं बांधलेलं राहायचं इथं. मग त्या अण्णाला अशी सवय होती, ते कीर्तनाला आले कसं माईक वाजून बघायचे, चालू आहे की नाही. त्यांनी एक माईक वाजला चालू होता, दुसरा वाजला तो बंद होता. ते ऑपरेटरला म्हणे बाळा याच्यात एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. बघा तुम्हाला किती ते जगाडाची पोटी होती. मला इतकी जबरदस्त पोटी करायची ते. अशा पंक्ती बसले गणेश महाराज त्यांच्या जेवायला. तो वारकरीच माणसं अशा मस्त वरण चपातीची पंगत बसली. काही काही माणसं पंक्तीला जर बसले त्यांना खायचं खूप छंद असतो. पंक्तीला लिंबू कांदा भेटत नाही म्हणून ते घरूनच घेऊन जातात खिशामध्ये टाकून. एखाद्याने घरून असेल लिंबू वगैरे कापून आणलं आणि पंक्ती समोर बसल्या. जगन्नाथांना या बाजूला बसले, समोरचा त्या बाजूला बसला आणि जगन्नाथांना शेजारी एक माणूस बसला होता. त्यांनी बघितलं की समोरचा जो पंक्तीवर बसलेला आहे त्यानं भाषेमध्ये निंबू पिळलं, निंबू, आणि याला ते निंबू पाहिजे होतं. तो म्हणला ओ माऊली निंबू द्या ना. तो म्हणला घ्या ना. आणि समोरच्यानं मला ते लिंबू फेकलं, पण फेकणाऱ्याचा अंदाज चुकला. ते लिंबू रस्त्यात पडलं आणि रस्त्यात पडलेलं लिंबू पाहिल्याबरोबर अण्णा उद्गारले. अण्णा म्हणाले लिंबू रस्त्यात आहे पण रस्त्यात नाही. अण्णा होते महाराज, इतके सुंदर कोटे करायचे ते. आता मला आठवत होतो, मला 16-17 गेले अण्णा त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या दादाच्या सोहळ्यानिमित्त त्यांचं एका क्ष महाराजांचं कीर्तन झालं फडावर, क्ष महाराजांचं. आणि ते कीर्तन वगैरे झालं. मात्र जरा महाराजांनी मला कोण तिकडेच गप्पा आणल्या, गाय माय इकून तिकून सगळ्या गप्पा आणल्या आणि ते अण्णाकडे गेले. आता कीर्तन झाल्यावर शहाण्या माणसाला कशाला विचारायचं कसं झालं कीर्तन. ते म्हणले अण्णा कीर्तन कसं झालं. ते म्हणले बाबा माय हा कीर्तनातला विषय, कीर्तनाचा विषय नाही कळलं. माय हा कीर्तनातला विषय, कीर्तनाचा विषय नाही. बरेच जण 2 मिनिटं त्यामध्ये झालं. ते म्हणजे हा बाबा कीर्तनाचा विषय नाही, या कीर्तनातला विषय. असं अण्णा बोलता बोलता पोटी करायची. तसं एका मुलाचं लग्न झालं, जाऊ द्या माझा विषय आणखी लागत नाही. एका मुलाचं लग्न झालं म्हणजे जमलं त्याचं लग्न. पण शासनाने परमिशन दिली होती. लग्नात किती माणसं? 50. मुलीकडचे 25 आणि मुलाकडचे 25. महाराज ते मुलाची एक आजी होती, वय वर्ष 90-95 होतं. किती? 90-95. सगळं फाउंडेशन आलं होतं तिथं. आणि म्हाताऱ्याला लग्नाचा खूप छंद असतो. त्याला वाटतं लग्नाला जावं. पण त्या घरच्यांनी ठरवलं म्हातारी झालेली, तिला जर लागत झाली तर आपण 50 जणांना घेऊन बसेल. मग म्हातारीला बोलून लग्नाला न्यायचंच नाही. तिला घरीच बसू, तिला व्हिडिओ कॅसेट जातो नंतर बघू. तर सगळ्यांनी मला म्हातारीला घरी ठेवली. खूप इच्छा होती म्हातारीला जाण्याची, पण नाही जाता आलं. काय करणार, असं शरीर घेऊन जाणार कुठं, सगळ्यांना आपल्यामुळे त्रास. ही सगळी मंडळी लग्न लावून परत आली. मी वेळ काढण्याकरता दृष्टांत सांगत नाही. सिद्धांत माहिती का? बोलणारा काय बोलतो त्याच्या शब्दाकडे लक्ष देऊ नका, त्याच्या पाठीमागच्या भावना लक्षात घ्या, याच्याविषयी सांगतो. ही सगळी मंडळी लग्न लावून आली आणि घरी आल्यानंतर नवरदेव नवरीने घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर नवरदेवाच्या बापाने सांगितलं, हे बाळा सगळ्यात पहिले आपल्या माईचे आशीर्वाद घ्या. माईचे म्हणजे आजीचे, माझ्या आईचे आशीर्वाद घ्या. आणि नवदाम्पत्य आशीर्वाद घेण्याकरता महाराज त्या म्हातारीच्या पायावर वाकलं. तर त्या हाताने महाराज त्या म्हातारीने दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि दोघांना आशीर्वाद दिला, लवकर म्हातारे व्हा. काय आशीर्वाद दिला? लवकर म्हातारे व्हा. आता लवकर म्हातारे व्हा म्हणजे लवकर मरा असं म्हणायचं की म्हातारीला नाही. म्हातारी काय बोलते, म्हातारीच्या शब्दाकडे लक्ष द्या. म्हातारीला म्हणायचं असं धकाधकीचा काळ. महाराज आम्ही रस्त्यावरची माणसं, रोज आम्हाला 100-150 किलोमीटर फिरावं लागतं. घरातून निघालेला मनुष्य परत घरात येईल याची शाश्वती नाही. मोबाईलला व्हॉट्सअपला आपण किती ऍक्सिडेंट बघतो. घरातून निघलेला मनुष्य परत घरात येईल की नाही, काय प्रसंग ओढेल सांगता येत नाही. मग म्हातारीला म्हणायचंय लवकर म्हातारे व्हा म्हणजे म्हातारे होईपर्यंत जागा असं म्हातारीला म्हणायचंय. म्हातारी काय बोलते, म्हातारीच्या शब्दाकडे लक्ष देऊ नका, त्याच्या पाठीमागच्या भावना लक्षात द्या. तसं तुकाराम महाराजांनी हा बाबा स्वतःचा परिचय करून दिला. पण महाराजांनी काय परिचय करून दिला ते बघू नका. महाराजांना का परिचय करून द्यावा लागला ते हा पहिला भाव, ही पहिली संगती. तर दुसरा भाव सांगतो, दुसरी संगती सांगतो. काय जगद्गुरु तुकोबारायांना परिचय करून द्यावा लागला? तर असे महाराज आजही लोकांना साधू कळतच नाही, लोकांना संत कळतच नाही. आणि महाराज संतांशिवाय मानवाला मानवाच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती नाहीये. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. जर संतांशिवाय देवाची प्राप्ती नाही, पण लोकांना संत कळतच नाही ना. हे कसे काय वाटतं तुम्हाला? कळतं लोकांना संत नाही महाराज, लोकांना संत कळत नाही. संत त्याची संत त्याची संत त्याची संत
दैवाचं दुर्दैव असं आहे, लोकांना साधूच कळत नाही मला. लोकांना साधू कळायला तयारच नाही. लोक कोणालाही साधू म्हणतात आणि कोणाच्याही मागे पळतात. काय वाटतं तुम्हाला, लोकांना साधू कळतात? लोकांना साधू कळतच नाही. लोकांना आजही मला साधूच्या मग का आवडतं, आपली प्रपंचिक उन्नती व्हावी, परमात्मिक उन्नती व्हावी म्हणून नाही. तुम्हाला मला साधू कळत नाही यात आश्चर्य नाही. 2 उदाहरण देतो. अशा लोकांना साधू कळले नाही मला, ज्यांच्या सारखे भगवत भक्त आणि भगवंताचं सानिध्य प्राप्त झालं अशा लोकांना सुद्धा साधू कळले नाही. कुठं कोणाला साधू कळले नाही. एक उदाहरण देतो रामायणातलं आणि एक उदाहरण देतो तुम्हाला भागवतातलं. रामायणामध्ये मा भगवती सीता प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये होती, बरोबर आहे. सीतेला तरी साधू कळले का? रावण कोण म्हणून आला होता? रावण असे बरेच साधू, बरेच रावण आहे ते साधू बनून भेटले. साधूपणाचा आवाज तर धक्का मारत कळत नाही ना समाजाला अजून खरे कोणी खरे कोणी खरे कोणी. सीतेला सुद्धा साधू नाही कळाला. दुसरं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये महाराज परीक्षित सामान्य आहे का? भगवान परमात्म्याने गर्भामध्ये जो परीक्षितीला दर्शन दिलेलं आहे त्या परीक्षितीला सुद्धा साधू कळले नाही. एका खऱ्या साधूला खोटं समजणार, गळ्यामध्ये सर्प टाकून आला. तिथं परीक्षितीला साधू कळत नाही. जिथं सीतेला साधू कळत नाही तिथं आपल्याला साधू कळणं जरा लय जावं पडेल. आपल्याला साधू एवढ्या लवकर जरा नाही कळणार, वेळ लागेल साधू कळणार. साधू कसे लोकांना कळावं म्हणून तुकोबारायला सांगावं लागला साधू असे म्हणून तुकोबारायला स्वतःचा परिचय करून द्यावा लागला. भाव 2. दुसरा भाव आहे, दुसरी संगती. तिसरा भाव सांगतो, तिसरी संगती सांगतो. काय झालं गुरु तुकोबारायने स्वतःचा परिचय करून दिला, का बोलावं लागलं महाराजांना? काय झालं, एक साधू रस्त्याने चालले होते. रस्त्याने चाललेलं असताना एक झाड होतं, झाडाखाली 100 कुकिळा बसल्या होत्या. किती? 100 कुकिळा. येणारे जाणारे मोजायची 10 20 30 50 70 80 90 100. 100 कुकिळा आहे, 100 कुकिळा आहे, 100 कुकिळा आहे. कुकिळा 100 नव्हत्या, कुकिळा 99 होत्या. त्याच्यामध्ये कावळा जाऊन बसला होता. कावळा आणि कुकिळा कसे दिसते? कुकिळा माहिती तुम्हाला? कुकिळा कावळा माहिती कसा असतो? पांढरा सुद्धा असतो. आम्हाला भेटा तुम्ही सांगतो तुम्हाला. पांढरा सुद्धा असतो, असं काही नाही. त्याला काळाच पाहिजे. हा ऐका, परत त्या कोकिळा ज्या होत्या ना, ते 100 नव्हत्या, 99 कोकिळा होत्या. त्यांच्यामध्ये एक कावळा जाऊन बसला होता. ते कोकिळेमध्ये कावळा जाऊन बसल्यामुळे येणारे जाणारे त्याला सुद्धा काय समजायचे, म्हणजे बरेच कावळे कोकिळ्याचे आश्रय येणार राहते. येणाऱ्या जाणाऱ्याला काय वाटतं, हो का कोकिळा आहे, कोकिळा आहे. कोकिळाने कावळा आहे तो, पण पाहण्याची दृष्टी लागायची. तुकोबारा म्हणतात दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो पारखी. दिसायला दोन्ही सारखेच आहे, पण ज्याला वर्म कळलं त्याला कळलं हा संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे, संत नव्हती जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदे नवे पैगा पाषाण म्हणून नये लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. पण ते कावळा कुकळी सारखं दिसायचं. मग येणारे जाणारे त्याला कुकळा समजायचे. पण साधून ओळखलं 100 कुकळा नाही. कुकळा किती आहे? 99 कुकळ्या. त्याच्यामध्ये एकटा कावळा जाऊन बसला. साधू नाही, एक कावळ्या तुझ्या आजूबाजूला 99 कुकळ्या आहेत, त्याच्यात तू एकटा कावळा आहे. तुला येणारे जाणारे सुद्धा काय समजताय? कुकळ्या समजताय. जवळ धरतय लपून घे, बोलू नको, जास्त हालचाल करू नको. कावळाच मारतो. आंबल कस काय? साधू थोडं पुढे गेले. पुढे गेल्यानंतर पुढच्या झाडाखाली परत 100 कावळे बसलेले होते. येणारे जाणारे मी बोललो 10 20 30 40 50 60 70 80 90 100. 100 कावळे, 100 कावळे, 100 कावळे. कावळे 100 होते का? कावळे 100 नव्हते. कावळे 99 होते. त्याच्यामध्ये एक कोकिळा जाऊन बसली होती. आता मला एवढ्या कावळे बसल्यानंतर कोकिळ्याचं काय सांगणार त्यांच्यामध्ये?
तिनं महाराज आपलं शांत बसायचं. त्या साधून ओळखलं, कावळे 100 नाही, कावळे 99चे, पण त्यांची एकटी कुकळी आहे. त्या साधून कुकळीला विचारलं, का गं कुकळे, अगं तुझ्या आजूबाजूला सगळे कावळे, येणारे जाणारे तुझी गणना सुद्धा कशामध्ये करतायत? कावळ्यामध्ये करतायत. पण तू कावळा नाही, तू कोण आहे? कुकळे, तू बोल. ज्ञानोबराय म्हणतात, जैसा वसंत पंचमू, जर तू पंचम स्वर लावला तर येणाऱ्या जाणाऱ्याला कळेल तू कावळा नाही, तू काय? कुकळा आहे. कुकळा. तसं या जीवरूपी कावळ्यामध्ये संत रूपी कुकळे येऊन बसले. ते जर बोलले नाही ना, येणारे जाणारे त्यांना सुद्धा कावळाच म्हणून, म्हणून त्यांना बोलावं लागलं, सांगावं लागलं, स्वतःविषयी परिचय करून द्यावा लागला. हा पहिला भाव, म्हणजे हा तिसरा भाव, ही तिसरी संगती. 3 भाव झाले. अजून 1-2 ठेवतो. भाव. चौथा भाव, चौथी संगती. संत स्वतःविषयी बोलतात किंवा संत बोलतात, आपणही बोलतो. आपल्या बोलण्यात संतांच्या बोलण्यात थोडा अंतर आहे. साधू सहज जरी बोलले तर तो हिताचा उपदेश असतो. सहज बोलणे हितोपदेश. आपल्या बोलण्यात अंतर आहे. आपण बोललो तो माणसं पटापट व्हायला निघते घरातून. साधू जर बोलण्यात तसं नाही. साधू जर बोलले तर मानवाचं कल्याणच करतात. आपल्या बोलण्यात थोडा अंतर आहे. साधूच्या बोलण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये हा अंतर आहे. साधू समाजाकरता हिताकरता बोलतात. हा चौथा भाव, चौथी संगती. आता 5वा भाव सांगतो. अभंगामध्ये परमेश्वर 5वा भाव. एक वाक्य बोलू का? कीर्तनकाराने कीर्तनाचे भाव वाढल्यापेक्षा अभंगाचे भाव वाढवले तर लोकांचा अधिक कल्याण होईल. विठ्ठल विठ्ठल. प्रवेश करतो. जगद्गुरु तुकोबराय 5वा भाव आपल्या समोर ठेवतात. गाद्यामध्ये अनेक ठिकाणी तुकोबरायांनी स्वतःचा परिचय करून दिला, पण ज्या वेळेस परिचय करून दिला त्यावेळेस लौकिक अर्थाने जगद्गुरु तुकोबरायांनी कधीच परिचय करून दिला नाही. सामान्य अर्थाने जगद्गुरु तुकोबराय केव्हाच बोलले नाही. गौडी अर्थानं तुकाराम महाराजांनी केव्हाच परिचय करून दिला नाही. ज्या वेळेस बोलले अलौकिक अशा पद्धतीचा परिचय. अनुरिनो या धोकडा तुका आकाशाय वडा, सूर्याची परी तुका जगी क्रीडा करे. असाच एक अलौकिक पद्धतीचा परिचय स्वतःविषयी जगद्गुरु तुकोबराय करून देतात. अभंगाचं पहिलं चरण. बोल बोल पहिल्या चरणात करून देतात. तुकोबराय म्हणतात मी कसा आहे सांगू का? बोलू अबोलणे मरोनिया जिने असोने नसने जनियमा. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला बोलताना दिसत असलो तरी मी बोलत नाही, मी अबोल नाही. अबोलना म्हणजे ज्याला बोलता येत नाही तो. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. काय म्हणतो मी? अबोलना कोणाला म्हणायचं? ज्याला बोलता येत नाही तो. आता तुकाराम महाराजांना बोलता येत नाही आपण म्हणायला आपल्या तोंडामध्ये दात आहे का? वेदाचा तो अर्थ आम्हासीचा ठावा आणि एरानी व्हावा भारमाता ही ज्यांची योग्यता आहे, हा ज्यांचा अधिकार आहे, ते तुकाराम महाराज म्हणतात मला बोलता येत नाही, मी अबोल नाही. असतात काही काही माणसं व्यवहारामध्ये अबोलणे असतात.
शब्द दरिद्री म्हणतात त्याला, शब्द दरिद्री, शब्द संग्रह नसतो त्यांच्याकडे. काय सांगू का त्यातल्या त्यात, चार चौकात गप्पा मारणं वेगळं. काय म्हटलं मी, चार चौकात गप्पा मारणं वेगळं आणि इथे येऊन गप्पा मारणं वेगळं, इथे येऊन बोलणं वेगळं. चार चौकात गप्पा थोड्या वेगळ्या असतात, काही बोललं तरी धक्कं, इथं तसं नाही जमत. एक जण असा चार चौकात बोलायचा, त्याची मित्र म्हणे करे एवढं सुंदर तो बोलतो, आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, मी कीर्तन झाल्यानंतर तुला शेवटचा आभार प्रदर्शन करायला काय अडचण आहे, तो मला करतो ना. मला त्याच्या मित्रमंडळी त्याला समोर आणून बसवलं, कीर्तनात तो बसला आणि बसल्या बसल्या सगळी शब्द रचना तरी करून ठेवली, काय बोलायचं, कसं बोलायचं, कसं कसं काय सगळं करून ठेवलं. सगळं झालं आणि बोलण्याकरता तो इथे उभा राहिला. बोलण्याकरता उभा राहिल्यानंतर समोर त्याने महाराज पब्लिक बघितली. पब्लिक बघितल्याबरोबर वे पुतुष्य शरीरे मी रोम हर्षस्य जा येते लट 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 तर का पाय कापायला लागले, व्हायला लागलं त्याला. त्याला वाटतं आता एवढ्या लोकांना जर खाली बसलो तर आपला अपमान होईल. मग कशी तरी वेळ आपल्याला मारून न्यायची, आता काही बोलायचं पण ही 2 मिनिटं आपल्याला मारून न्यायची. मग त्याला बोलायला सुरुवात केली. आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज ज्यांचं कीर्तन झालेलं आहे वैकुंठवासी राम महाराज वगैरे अशा पद्धतीचं कीर्तन केलं आणि समस्त सिडको कॉलनीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हे विनोद म्हणून घडलेली घटना सांगतोय तुम्हाला. आता माझ्याकडे थोडं व्यासपीठ वेगळे, तुम्ही बैठकीत याच्यापेक्षा एक खतरनाक प्रसंग आहे माझ्याकडे, तुम्हाला बैठकीत सांगितलं. बोलताना माणसाला ते काढलेले फळावचा ते लय वेळ करतो, काय बोलू सांगता येईल. असे भरपूर प्रसंग इथं उभं राहिल्यानंतर माणसाला भांडरात नाही, काय बोलतील ते याचं काय भांडरात नाही माणसाला, म्हणून इथं बोलणं एवढं अवघड नाही. आता तुकाराम महाराज सारख्याला बोलता येते असं म्हणायला आपल्या तोंडामध्ये जाते का, पण तरी तू कोबरा कसं म्हणतात, मी अबोल नाही, मी बोलत नाही. खरंच असं आहे का? अहो खरंच असं आहे, खरं असं नाही, खरंच असं आहे. तुकाराम महाराज बोलतच नाही. मग कोण बोलतं? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बोलत नाही, आमच्या मुखातून भगवान परमात्मा हे सगळं बोलून घेतो. मी बोलत नाही, माझ्या मुखातून भगवान परमात्मा बोलून घेतोय. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. महाराज मी बोलत नाही, भगवान परमात्मा माझ्या बोलून. माझ्या युक्तीचा नोही हा प्रकार मज विश्वंभर बोलावितो. महाराज म्हणतात मी बोलत नाही, भगवान परमात्मा माझ्याकडून बोलून घेतो. एवढं नाही तुकोबऱ्यांचा आणखीन एक प्रकार
तुकोबाराने तर देवाला आव्हान केलं, देवा तुला काय वाटतं मी बोलतो का? आणि मी बोलत नाहीये, तूच माझ्याकडून बोलून घेतोय. तुकोबारांच्या प्रमाणे तुका म्हणे मज कोणी बदली देवानी प्रसादा वाचून तुमच्या विठ्ठला. देवा मी बोललेलो नाहीये, माझ्या मुखातून तू बोलून घेतलेलं आहे. आणि असंच आहे महाराज, भक्त कधीच बोलत नाही. ऐका, भक्त कधीच बोलत नाही, भक्ताच्या मुखातून भगवान परमात्मा बोलून घेत असतात. पण एक प्रसंग सांगतो रामायणाचा, ऐकला नसेल कदाचित तुम्ही, ऐकून ठेवा. काय झालं, हनुमंतराय सीतेचा शोध करून आले. आणि सीतेचा शोध करून आल्यानंतर हनुमंतराय प्रभू रामचंद्रापाशी आले. प्रभू रामचंद्राला तो चुडामणी मा भगवती सीतेचा दिला. आणि प्रभू रामचंद्राने हनुमंतरायला मला कडकडून मिठी मारली. हनुमंता केवढं मोठं कार्य केलं रे बाबा. 100 योजन समुद्र तो दूर गेला, तिथं राक्षसांचा संहार केला, सीतेचा शोध केला, पुन्हा परत आला. अलौकिक कार्य. भगवंत स्तुती करायला लागले. आता हे वाक्य जरा अधोरेखित करा. एखादा जर स्तुती करायला लागला तर पहिले सावध व्हा. निंदा करायला लागला काही अडचण नाही, म्हणजे एखादा स्तुती करायला लागला पहिले सावध झालं पाहिजे. स्तुतीपाशी पतन सांगितलेलं आहे मला. किंवा आपलं पतन हे सांगता येत नाही. स्तुती महाराज कधी ह्या कानाला ऐकायची, ह्या कानाला सोडून द्यायची, डोक्यात सुरू द्यायची ना स्तुती. ज्याला मोठं व्हायचंय ना तर स्तुती कधी मी डोक्यात सुरू द्यायची नाही. डोक्यात वरून जाऊ द्यायची. निंदा कानात घ्यायची, काय आपल्याकडून चुकतंय खरं, त्यामुळे सुधार करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु स्तुती ऐकली तर स्तुतीला मानवाचं बदल होत असतं. हनुमंतरायाने देवाची पाय पकडले. भगवान नेता अर्जुन काय हनुमंत काय करायला लागलेला आहे. हनुमंतराय म्हणतात, देवा सामान्य माणसं स्तुती केली तर लोकांच्या छातीचे जे गुंडे असते बटनाचे तटा तर तुटा दे, टच बटन जर असेल तर तुम्ही स्तुती करायला लागल्यानंतर मी कुठं थांबणार नाही. भगवंत म्हणजे हनुमंता, आणि मी स्तुती करत नाही बाबा, मी वस्तुस्थिती सांगतोय. हे तू केलं नाही, 100 योजन समुद्र तो गेला नाही, तू राक्षस मारल्याने सीतेचा शोध केली, सगळं तू केलं, मग तुझी स्तुती करायला नाही. देवा मी सगळं हे तुमच्या कृपेने केलं, सगळं तुम्ही माझ्याकडून करून घेतलं. मला हुशार पाहिजे, नोकराची सेवकाची वेळोवेळी परीक्षा घेतली पाहिजे. तशी परीक्षा त्याची गुगली टाकून परीक्षा घेतली पाहिजे. ते प्रभू रामचंद्र होते, त्यांनी लगेच हनुमंतरायला गुगली टाकली. हनुमंता हे सगळं मी केलं हो, तू हे सगळं माझ्या सांगण्यावरून केलं हो, तुमच्या सांगण्यावरून केलं. हे तुम्ही काही माझ्या पदार्थ केलेलं नाहीये, जे तुम्ही मला सांगितलं ते मी केलं. बरं उभा राहा. काय देवा, मी तुला सीतेचा शोध करायला सांगितला हो, मी तो केला देवा, हो केला. पण मी फक्त तुला सीतेचा शोध करायला सांगितला होता. लोकांची घरं जाळ असं म्हणतो मी तुला. तू लंका जाळून आला, लंका जाळली, तू माझ्या आज्ञेने जाळली का? मी तुला माहितच लंका जाळ. आणि सेवक चांगला कोणता आहे, जो स्वामीची आज्ञा शिरोबंद्य मानतो, सांगितलेलं काम करतो, आगाऊ काम करतो, तो सेवक चांगला आहे. आणि मी जर तुला लंका जाळण्याची आज्ञा दिलीच नव्हती तर तू लंका का जाळली? तशी कुठली टाकली भगवंतानी. पण हनुमंतराय होते महाराज, बुद्धिमत्ता वरिष्ठ, त्याने बरोबर डिफेन्स केला महाराज त्याला. हनुमंतराय म्हणले, देवा बरोबर आहे तुमचं, तुम्ही मला प्रत्यक्ष ऑर्डर दिली नाही पण अप्रत्यक्ष ऑर्डर दिली. प्रत्यक्षाने सांगितलं तुम्ही मला की लंका जाळा म्हणून, परंतु अप्रत्यक्ष सांगितलं. म्हणजे अप्रत्यक्ष कसं काय सांगितलं तुला? मग हनुमंतराय सांगतात, देवा मी काय केलं, लंकेपाशी गेलो, 100 योजन समुद्र पार केला. मला अलीकडे जायचं तर योजन पार करायला, सगळे वानर लंकेच्या समुद्राच्या अलीकडच्या कडाला होते. पलीकडे जायचं कोणी, काही जर म्हणले मी 10 योजन जाईल, काही म्हणले मी 20 योजन जाईल, काही म्हणले मी 50 जाईल, अंगद म्हणजे मी पलीकडे जाईल. अलीकडे एक कितीची गॅरंटी नाही. सगळेजण आपलं बल हात करून बसले. मग मी असा होतो, मला विश्वास होता की पलीकडे जाऊ शकतो, अलीकडे येऊ शकतो. उड्डाण ठोकलं तेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावरून लंकेच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो. मग त्या ठिकाणी मला लंकेत प्रवेश करायचा होता. मशक समान रूप कपिधरी तुळशीदास 5,000 रूप मी धारण केलं, लंकेमध्ये प्रवेश केला. लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर बिभीषणाची भेट घेतली. बिभीषणाने मला सांगितलं की मा भगवती सीता ही अशोक वाटिकेमध्ये अशोक वृक्षाच्या खाली. देवा मी अशोक वाटिकेमध्ये अशोक वृक्षाच्या खाली असणारे मा भगवती सीता बसली होती, त्या वृक्षावर मी बसलो होतो. तेवढ्यात तिथं रावण आला आणि रावणाने मला सीतेला दरपोक्ती दिली, सीते माझ्यासोबत युद्ध कर, माझ्यासोबत विवाह कर. अगं मंदोदरीला सुद्धा तुझी दासी बनवतो, दासी. महाराज मंदोदरी होती, खरं सांगू का, असं वर्णन काही रामायणामध्ये सीतेपेक्षा मंदोदरी अधिक सुंदर होती. तिचं नावच काय होतं, मंदोदरी नाही, शब्द असा होतो मंद उदरी. उदर म्हणजे पोट, तिचं पोट बारीक आहे, कंबर बारीक आहे, तिला म्हणतो मंद उदरी. अलीकडे सुद्धा सौंदर्याचं ते प्रतीक मानलं जातं मंदोदरी. पण रावणाने सांगितलं तू माझ्यासोबत विवाह करत असशील तर मला सीतेला त्या मंदोदरी तुझी दासी बनवते. सीतेने मला बोलायचं, ती काडी होती पडलेली गवताची दाखवायची रावणाला.
रावण निघून गेला. कसा गेला नाही, आजूबाजूला राक्षसनी होत्या, सगळ्यांना मला त्याने सूचना केली. 24 तासाच्या आतमध्ये सीता जर माझ्यासोबत विवाह करण्याकरता तयार झाली नाही, साम दाम दंड भेदाचा वापर करा आणि सीतेला विवाह करण्याकरता माझ्यासाठी तयार ठेवा. जर असं झालं नाही, जेवढ्या सेविका तुम्ही राक्षसीनी सगळ्यांची मी गर्दन मारेन. निघून गेला. मग मला त्यांना शेवटीच भेटली होती, रावणाने ताकीद दिली होती, जीव जायची भीती मला शेतीवर तुटून पडल्याच्या शेतीवर. हनुमंतराय म्हणतात मी मरून जेव्हा बघतोय सगळे, पण सगळीच माणसं नालायक नसतात. भगवंतांनी सज्जन माणसं सुद्धा काही जन्माला घातलेले असतात सज्जना करतात. एवढ्या राक्षसीने होत्या. हनुमंतराय म्हणतात देवा, या सगळ्या राक्षसीनेमध्ये एक तुमची भगवत भक्त आहे, ती तुमची भक्ती करते ना. जन्माला ती राक्षस आहे पण तुमची भक्त आहे. कोण? हनुमंता. हनुमंतराय म्हणतात तुळशीदास स्वामींनी वर्णन केलं, त्रिजटा नाम राक्षसी एका. त्रिजटा नावाची राक्षसी देवा, ती तुमची भगवत भक्त आहे. ती त्रिजटा समोर आली आणि सगळ्या महाराज राक्षसींना त्याने बाजूला केलं. हे राक्षसींनो बाजूला व्हा, सीतेला त्रास देऊ नका. मी भयानक स्वप्न बघितलेले. एक वानर 100 योजन समुद्र पार करून लंकेमध्ये प्रवेश केला. हनुमंतराय म्हणले तू तर मीच आहे. 100 योजन समुद्र पारून करून आलेला कसं काय माहितीये? ती म्हणते मी स्वप्न बघितलं. स्वप्नामध्ये मला कळलं तो वानर लंकेमध्ये आला. एवढंच नाही, त्यानं अशोक वाटिका उजाडली. हनुमंतराय म्हणले ते मी करू, काही अडचण नाही. याच्यावर तो थांबला नाही, त्यानं पूर्ण लंका जाळली. हनुमंतराय म्हणले या डायरेक्ट कीर्तन लिहिलेलंच नाही, आपण कसं काय कीर्तन आपल्याकडे नाही लंका जाळायचं. हनुमंतराने विचारलं भगवंतांना अनेक वानर आहे, प्रत्येक वानराला पाठवून लंका जळून घेईल. तुम्ही सांगितलं बुद्धिमत्ता पुरेष्ट. हनुमंतराने विचार केला नाही, आता इकडे येणार कोणतं वानर नाही. सगळेजण बलबाखान करून बसलो होतो. कोणी म्हणलं 10, कोणी म्हणलं 50 योजन. अंगण म्हणलं मी पलीकडे जाईन पण अलीकडे येत नाही. मी आता येणारा कोणी एका पाठी बघून नाही, वानर आपणच या ठिकाणी आलेले. पण देवाला आपल्याला हे कार्य सांगितलं नाही. मग हनुमंतराला लक्षात आलं, ओ देव प्रत्यक्ष सांगितलं नाही पण भक्ताच्या मुखातून सांगतात. हनुमंता येता येता तुला लंका फुकून यायची. मग हनुमंतराय म्हणतात देवा, भक्ताच्या मुखातून हे वाक्य आलं की लंका सुद्धा जाळायची म्हणून मी लंका जाळी, यात माझं काही नाही. पण भक्ताच्या मुखातून भक्त बोलत नाही, भक्ताच्या मुखातून भगवंत बोलत असतो म्हणून मी लंका जाळली. म्हणून म्हटलं भक्त कधीही बोलत नाही, भक्ताच्या मुखातून भगवान परमात्मा बोलतो. म्हणून तुकोबराय म्हणतात मी बोलून सुद्धा अबोल नाही, बोलू अबोलणे मला बोलता येत नाही. म्हणजे ना पुढे याच्या विषयी माझ्याकडे 10 मिनिटं शेषी मला म्हणतात मरुनियाजिनी शब्दाचे 2 अर्थ होतात. एक मरणाला मारून आम्ही जगतोय, मरुनियाजिनी. आपला असेल आपण मरुनियाजिनी नाही, आपण जिवंतपणे मेले जातो बाबा तुम्हाला. पण संतांचं तसं नाही, संतांनी जिवंतपणे मारलं. मृत्यूला मारलं. काळाची काळ आम्ही विठोबाची लढवार, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, मरणाने सुटली काया विचार्या निश्चय. किती प्रमाणात सांगू, मरण माझे मरण केले मज केले अमर, काळ गुलाम सलाम करे तुकया घरी राबत असेल. शेकडो प्रमाण आपल्याला गाथ्यामध्ये सापडतील की ज्या प्रमाणामध्ये तुकोबराय आधी करून संतांनी काळावर विजय प्राप्त केला. आणि मला विजय प्राप्तच केला, काळावर विजय प्राप्त केला. तुकोबराय म्हणतात मरोनियाजिने, संतांनी काळावर विजय प्राप्त केलेला आहे. लक्षात ठेवा. एक उदाहरण समजून सेवा पूर्णत्वाकडे येतो. वारकरी संत मालिकेमध्ये ज्यांचं तुम्ही आज गाथेचं पारण करताय, हा गाथा निर्माण कोणी केला माहिती का? गाथा आहे तुकाराम महाराजांचा, पण लिहिलं कोणी? संताजी तिन्ही जगणारे. संताजी महाराजांचे उपकार आहे वारकरी संप्रदायावर. संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांचा गाथा लिहिला. संताजी महाराजांचं मूळ गाव दुसरं आहे, मामाचं गाव सुदुंबरी. तिथं महाराज शाळा शिकण्याकरता आले होते संताजी महाराज. त्या काळची शाळा म्हणजे गोशाळा, गायरा खायच्या. मग भांडारा, कधी भामचंद्र, कधी घोरण्या, ते उपशी जे गावं होती तिथं महाराज गाई चारायला घेऊन जायचे. त्याच डोंगरावर जगातून तुकोबराय भजन करीत बसलेले असायचे आणि तुकोबरायांच्या मुखातून महाराज अमन्न गाथा व्हायची. संताजी महाराजांनी अलौकिक मला तो साक्षात्कार बघितला, तुकोबरायांची शरण ग्रहण केली. सांगितलं महाराज मला शिष्य बनवून घ्या. गुरु करताना जर गुरु पाहून गेला पाहिजे आणि शिष्य करताना सुद्धा शिष्य पाहून गेला पाहिजे. खरं तर असं म्हणलेले पाणी पिओ छानके और गुरु करो जानके. मला जरा पाणी गाळून पिलं पाहिजे, गुरु थोडं जाणून केलं पाहिजे. नाही तर तुम्ही शरणम मम, तुम्ही शरणम मम, तुम्ही शरणम मम, 50 जणांच्या डोक्यावर डोकं नाही ठेवत. एकच गुरु का तुम्ही परफेक्ट रामबाण उपाय. आणि शिष्य गुरुने सुद्धा शिष्य काय झाले आपल्या जी पद्धतीने वारकरी संप्रदायात शिष्य विषय बनवत नाही बरं आपल्याकडे. शिष्य गुरुने न करावा शिष्य. अलीकडे आले असे गुरु शिष्य मोजी ते किती झाली? 1, 2, 3 एखादा जातो काय त्याला घालून बसते.
शिष्य करू नये. तुकाराम महाराजांनी महाराज संताजी महाराजांच्या अंतःकरणाचा भाव करू नये म्हणजे आता लगेच करू नका असं नाही बरं का. अधिकार संपन्न जर असेल त्याची योग्यता असेल तर शिष्य बनवावं. तूच कोणाला आनंदीने माळ टाकून मी तर म्हणतो तशी माळ घालूच नाही. काय माळ माळ घालावी तर नीट घालावी. माळेविषयी बोलतो लोक येतात आम्हाला माळ झाला माळ झाला मी म्हणतो घालूच नका. माळ आणि घालायची असेल तर नीट घाला घालून नका असं आहे महाराज. काय होतं गुरुचं पतन होतं. तुम्ही उद्या माळ घालायची थोडं व्यभिचारानं वागायचं मध्यप्राशन करायचं म्हणून भक्षण करायचं. तुम्हाला सांगू का पती जेव्हा पत्नीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो तेव्हा ती तिची अर्धांगिनी होती. तुम्ही अर्ध केलेलं पुण्य दिलं जातं तिनं अर्ध केलेलं पाप. गुरु शिष्याचं तसंच आहे. त्याच्या गळ्यात माळ घालला मंगळसूत्र घातल्यासारखे ती त्यांना अर्ध जातं मला अर्ध दोष आपल्याकडे येत असतात म्हणून शिष्याचा पाठवून केला पाहिजे. पण संताजी महाराजांच्या अंतःकरणातला भाव जगद्गुरु तुकोबरायांनी ओळखला आणि तुकाराम महाराजांनी जगद्गुरु तुकोबराय संताजी महाराजांना शिष्य बनवून घेतलं. मग तुकाराम महाराज अभंग गायचे महाराज. मग संताजी महाराजांनी सांगितलं महाराज हे तुमच्या अभंग मी लिपिबद्ध करू का लिहू का. वा 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 संताजी महाराज खूप चांगली गोष्ट आहे लिहा. मग संताजी महाराजांनी झाडाची पानं काढली गवताची शाही केली पेनाचा टाक केला आणि तुकोबरायांची अभंग लिहायला सुरुवात केली. किती अभंग लिहिले 4092. हे फक्त सध्याच्या अभंग गाथ्यामध्ये एवढे अभंग आहे. कधी वेळ जर भेटला तुम्हाला तर ज्या ठिकाणी संताजी महाराजांची समाधी सुधुमली त्या ठिकाणी जा. संताजी महाराजांच्या हस्तलिखित 10,000 अभंगाची गाथा आजही त्या काळची बरं का तशीच तशी त्याच्या पूर्वजांनी लॅमिनेशन करून ठेवलेली ते आठवून देत नाही कोणाला. पण आजही तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित 10,000 अभंगाची गाथा आहे. खाली लेखक संताजी देवीच्या कथाचे 10,000 महाराज पाडामध्ये अभंग लिहिलेले. पाड कळतो तुम्हाला जुन्या मात्र कळत आड विहीर विहिरीमध्ये अभंग पडशीवर असे कोरलेले ते लावून दिले ते विहिरीत संताजी महाराजांच्या हस्तलिखित अभंग. पुढं सुधुमरीला महाराजांची सगळी गाथा तयार झाली. गाथा तयार झाली. तुकाराम महाराज प्रश्न झाले वाह वाह संताजी वाह केवढं कार्य केलं तुम्ही खूप मोठं कार्य केलं. मागा काय मागायचं ते मागा तुम्हाला. देणारा जर देण्याकरता प्रसन्न झाला मागणाऱ्याने हायवे करायचं असं सनसनीत मागायचं परत कोणासमोर मागण्याकरता हात पत्राची वेळ नाही. याला माग त्याला माग त्याला माग तसे धंदे नाही करायचे. एकदाच असं मागायचं ते डबल दुसऱ्या समोर कोणासमोर हात पत्राची वेळ नाही आली पाहिजे. आता आम्ही कधी कधी कीर्तनाला जायचा प्रश्न करतो असंच. आता इथं कीर्तनाला होतो पण ते 2 दिवस अगोदरच फोन केला आमच्या तुकाराम महाराज जेवायला काय बनवायचं त्यांचा दाराचा वाद झाला. ते नंतर माझ्याकडे महाराज आले तुम्ही मी महाराजांना पहिले निमंत्रण दिलं. मला आठवतं 3 वर्षापासून मी तुमच्याच घरी जेवलो. दादाकडे काहीतरी सेवा जाऊ दिली मी एकदा हरिव पोहोचली घरी जेवलो होतो आपल्या कोणीतरी काल्याने करताना दिवशी. मला अशी मंडळी आम्हाला फोन करतात कधी कधी महाराज काय करायचं जेवायला. ते आमच्या वडील सुगरण सुगरा स्वयंपाक करतात. बाई जर स्वयंपाक करायला सुगरण नसेल आयटम सुद्धा मला सनसरी सांगितले पाहिजे. माणसाला व्यवहार करायला आणि खायला प्यायला लाजायचं नाही. मला जेवण करताना ते मला लगेच लाजत नाही बरं का तुम्हाला सांगितलं मी ते लगेच लाजत नाही. मला जेवण करताना व्यवहार करतात मी सांगू का व्यवहार करताना असं किती व्यवहार केली मला व्यवहार टिकले पाहिजे. आमची उडी घेतात येतात मी त्यांना सेफ घ्यायला सांगितले त्याला मला घ्यायला सांगितलं 200 रुपये दिले बरं सेफचे लगेच काढले त्याला देऊन टाकले. व्यवहार त्यांच्या तिथे ठेवायचे काय असतं व्यवहार जर तुम्ही मेंटेन ठेवला तुमचे संबंध मेंटेन राहते. व्यवहार चांगला पाहिजे. एक व्यवहार करताना संकोच करायचा नाही लाजायचं नाही आणि एक जेवण करताना लाजायचं नाही. आता मी कशा करता सांगतोय देणारा जर उदार असेल देण्याकरता महाराज मागणाऱ्याला संकोच करायचं नाही घेणाऱ्याला संकोच करायचं नाही. तर बाई जर सुगरण असेल स्वयंपाक करण्याकरता महाराज काय जेवायचं 15 मिनिटात इच्छा भोजन देते जे म्हणलं ते देते. मग याला कसं संसदे स्वयंपाक सांगायचं ना की येदावडी पिठलं करा अरे बाई सुगरण हे स्वयंपाक करण्यात तर पिठलं सांगतो. देणारा उदार आहे. संताजी महाराजांनी सुद्धा उदार जगद्गुरु तुकोबरा देण्याकरता होते. मागा संताजी महाराज काय मागायचं ते पण संताजी महाराजांनी का हे मागितलं नाही का त्यांना एक प्रमाण मागितलं. प्रमाण कोणतं प्रमाण अंतकाळी माझ्या येती सोडवणी. महाराज मला अंतकाळामध्ये सोडवण्याकरता या. तुकाराम महाराज म्हणले संताजी बुवा अगोदर तुम्ही जाणार का मी जाणार कसं. तुम्ही अगोदर जाऊ शकता मी अगोदर जाऊ शकतो. संताजी महाराज म्हणले महाराज तुम्ही जर अगोदर गेले मी तुम्हाला 3 मूठ माती देईल. मी जर अगोदर गेलो तुम्ही मला 3 मूठ माती द्या. तुकाराम महाराजांनी वचन दिलं माझं वचन आहे तुम्हाला. त्यानंतर वर्ष 1.5 वर्षामध्ये तुकोबराने वैकुंठ गमन करण्याचा निर्णय घेतला. वैकुंठाला जाणार तेवढे संताजी महाराजांची आठवण झाली आणि संताजी महाराजांची आठवण झाली लगेच सेवक पाठवला अरे जा संताजी महाराजांना बोलून आणा मी वैकुंठाला चाललेलो आहे. संताजी महाराज गाणं आणत होते त्याला जे घरी गाणं असतो ना तो गाणं आणत होते. अहो
संताजी महाराज चला तुकोबराव वैकुंठाला चाललेले. आलो आलो एक गाणार आहे एवढं एक गाणं हाताला की येतो. तुकोबराव म्हणण्याकरता तयार होते महाराज. तुकोबरावांनी वैकुंठ गमन केलं. काही वेळानंतर संताजी महाराज त्या ठिकाणी आले. अरे माझे श्री गुरु मला सांगता गेले, पण त्यांनी तर मला वचन दिलं होतं की मी अगोदर गेलो तर तू मला 3 मूठ माती दे, आणि तू जर अगोदर गेला तर मी तुला 3 मूठ माती देईन. आता महाराजांना मूठ माती देता कशी? महाराज तर देह घेऊन गेले. मग बघू मला मूठ माती द्यायला येते की नाही. महाराज तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. याची नोंद इंग्रजांनी औरंगाबाद गॅजेटला घेतलेली. ती झोपा तुम्ही. इंग्रजांनी नोंद घेतलेली तुकाया स्वामी गोसावी कीर्तन करता करता गुप्त झाले. म्हणजे इंग्रज मानतात तुकाराम महाराजांचं काय झालं? वैकुंठ गमन झालं. गावगाव काही उघड फुके होते तुकाराम महाराजांचा फोन झाला. आता खरं इंग्रज कोणाचं संशोधन झालं पाहिजे. गमन तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालेले. पण संताजी महाराजांनी विचार केला आता माझं 3 मूठ माती द्यायला मला येते की नाही बघू. इथं देह घेऊन द्यायला यांना तर 3 मूठ माती देता येत नाही. आणि तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर जवळजवळ 32 ते 33 वर्षानंतर संताजी महाराजांनी देह ठेवला. त्यांचा मोठा मुलगा बाळोबा देवी, इतिहास आहे त्यांचा सगळ्यांचा. महाराज त्या बाळोबांना सगळे आपले पाहुणे रावळे गणगोत सगळे गोळा केले. सगळ्यांना निमंत्रण दिले. हो बाबाने वैकुंठ गमन केलेले, चला त्यांचं अंतिम दर्शन आहे. महाराज संताजी महाराजांच्या अंत्यविधीला सगळे पाहुणे रावळे गणगोत भाविक भक्त जमले सगळे. पहिले तेल्यांमध्ये पुरवायची जाळीत नव्हती पुरवायची. महाराज ते तेलाचा मस्त मोठा आहे तिथं सुदुंबरेट दार होते. दार म्हणजे गड्डा होता. ते संताजी महाराजांचं पात्र ठेवलं. महाराज त्या अंतकाळाच्या टायमाला म्हणजे मोठीच्या टायमाला लोकांना ते गरवलं असतं. लोक लोटामाती काय लोटामाती छातीत ती माती लोटली. जशी माती तोंडावर पडली संताजी महाराज उठूनच बसले. जसं संताजी महाराज उठून बसले लोक चिंगाट कोण थांबणारे माणूस उठून बसल्यावर लोकांनी धुवून ठेवली. लोक लांब जाऊन उभे राहिले. संताजी महाराज उठून कसं काय बसले. परत तासाभरात संताजी महाराजांचा देह शांत झाला. परत महाराजांनी देह ठेवला. परत लोक आले. संताजी महाराजांना बाहेर काढलं. तो गड्डा साफ केला. ती माती बाहेर काढली. परत संताजी महाराजांना ठेवली. लोटामाती काय लोटामाती छातीपर्यंत माती लोटली. जशी चेहऱ्यावर माती पडली तोंडावर माती पडली. परत संताजी महाराज उठून उभे राहिले. लोक मला कळत ना, लोकांना कळत नाही काय करावं. पण मेले म्हणावं उठून बसते, जिवंत म्हणावं तर माणसा गेल्यानंतर पुन्हा देह पडतो. मग आता काय करावं. महाराज दिवसभर असं चाललं. सकाळचा 11चा अंत्यविधी, संध्याकाळी 7 वाजले तरी अंत्यविधी व्हायला नाही. पाहुणे रावळे गोरदम मारणारे ते लोक. मी बोलत नाही. महाराजांची भाषा आहे. गण आले पोत्र आले की स्मशानी होणी परत आले. हे पाहुणे रावळे नाही नाही बाळोबा हे तू हे तुझ्या बापाचं प्रेत हे अंत्यविधी जसं लागत तसं करून घ्या. मी कोण थांबणार आहे. मग काय महाराज बाळोबाने विचार केला बापाचं प्रेत तिथं कसं काय ठेवता. निम्नरात्री याला कोले कुत्रे गाडगे दचके तोडे. मग बाळोबाने महाराज संताजी महाराजांचा देह असा ठेवला. झाडावर जाऊन बसला. रात्री 12 वाजता जगद्गुरु तुकोबराव महाराज वैकुंठावर विमान घेऊन त्या ठिकाणी आले. पुंडलिक वरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराजांना पाहिल्याबरोबर बाळोबाने करून उडीत टाकली. महाराजांची पाय पडली. महाराज तुम्ही 32 ते 31 वर्षानंतर महाराज म्हणले सांगतो तुला. महाराज बाळोबाला तुकाराम महाराजांनी बाजूला केलं. 3 मूठ माती घेतली. संताजी महाराजांच्या चेहऱ्यावर टाकली. संताजी महाराजांचा देह शांत झाला. मग तुकोबराव बाळोबा सांगला अरे बाळोबा चारिता बोधने हे गुंतले वचन. तुझ्या बापाला मी वचन दिलं होतं काही करत असताना. चारिता बोधने माझे गुंतले वचन आम्हा झाले येणे का दिली आकाराने. 3 मुष्टी मृत्तिका देख तेव्हा लोपविले मुख. याला म्हणायचं मरून याजने. मेल्यानंतर सुद्धा उठायची ताकद, उठल्यानंतर सुद्धा पडायची ताकद. आपण उठू शकतो का? नाही उठू शकतो. आपण गॅरंटी नाही उठू शकतो. म्हणून माणसं सुकडीला पॅक पाणी दे उठलं नाही पाहिजे. उठलं तर वाटा मागे ना आपल्या डबली माणूस पॅक पाणी दे. आपल्यात काय उठायची क्षमता मला पण सांगतात तसं नाही. मरून याजने असुनी नसने जनियामा भोगी त्याग धारा संगीत संग तुझी रे दादमा. हे मी एक 2 शब्द सांगितले तुम्हाला चरणाचे. सगळे चरणाचा तुम्ही उलटे बघा. तुकाराम महाराजांनी व्यतिरेकी परिचय करून दिला. व्यतिरेकी म्हणजे मी असा नाही. लोकांनी विचारलं मला तुम्ही आहे तरी कसे. महाराज म्हणले मला विचारू नका. मग तुका म्हणे कृष्ण तो
अभंग 3 चरणाचा आहे. पहिल्या 2 चरणात तुकाराम महाराजांनी व्यतिरिकी परिचय करून दिला. बघा असं उलटा परिचय करीत जा, मी असा नाही, मी असा नाही, मी असा नाही, मी असा नाही. लोकांनी विचारलं मग तुम्ही असे नाही, असे नाही, असे नाही, मग तुम्ही आहे तरी कशी? तुकाराम महाराज म्हणले ती मी सुद्धा सांगू शकते, मग आम्हाला कोण सांगेल? तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे नैवेद्य सुतो मी तैसा, म्हणजे पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी कसं आहे मला माहिती नाही, पण देवाला माहिती. त्याला जाऊन विचारायचं त्याला विचारायचं ना. चला पुढं पंढरपूरला तुम्ही गेलेले ना पंढरपूरला? काही नसेल गेले तर जा, आणि जायच्या अगोदर जा पंढरपूरला चला. चंद्रभागेला आपण सर्वांनी स्नान केलेलं आहे, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलेलं आहे, आणि महाद्वाराच्या दिशेने आपण सर्वांनी चालायला सुरुवात केलेली. डोळ्यासमोर ते दृश्य आहे. महाद्वाराकडे जात असताना उजव्या हाताला हनुमंतरायाचं मंदिर आहे, याच्या समोर नंदी, जगात एकमेव हनुमंतरायाचं मंदिर, याच्या समोर नंदी. त्या हनुमंतरायाचं मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं, समोर गेलेले चोकोबारायचं दर्शन घेतलं, कामदळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण गर्भगृहामध्ये भगवंताच्या प्रवेश केलेला आहे. भगवंत दोन्ही हात कमरावर ठेवून विटेवर उभा आहे, आपल्याकडे पाहत आहेत. तुम्ही सांगितलं तेव्हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर शहर N6 सिडको संभाजी कॉलेज तिथून आलो. कीर्तन होतं राम महाराजांचं. त्यांनी कीर्तनात सांगितलं पुसणे ते पुसा पांडुरंगा. देवाला जाऊन विचारा, काय विचारायचं? तुका म्हणे नैवेद्य सुतो मी. कसे तुकाराम महाराज सांगा. देव तुम्हाला एकच उत्तर देते, तुकाराम महाराज कसे? देव म्हणे मी सांगायची आवश्यकता नाही. मग माझ्या निरोबराने सांगून ठेवलेले कसे तुकोबर आहे. तुका भासला मानवी वेशधारी, परिहारिला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. गुरुवरांच्या माध्यमातून जे माझ्यापर्यंत आलं ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. योग्य असेल ते आमच्या श्री गुरूंचं आहे, माझ्या आईवडिलांचं आहे, माझ्या उपकार आहे. मला त्यांनी या क्षेत्रामध्ये घातलं, ते आगाध उपकार आहे. त्यांच्यामुळंच आज मी या क्षेत्रामध्ये टिकून अशा दोन्ही महानुभावांच्या चरणावर ही सेवा मी समर्पित करतो. कार्यक्रमाला उपस्थित आळंदी पंढरीची निष्ठावंत वारकरीमध्ये मी नेहमी उल्लेख करून गेलेले की परमार्थिक क्षेत्रामध्ये या परिवाराचं एक वलय. आता आमची कथा चालू येतं, शिवमहापुराण कथा. कुठे आहे ॲड्रेस? मला कुठं जायचं जन्माला? नुसतं म्हणून पाडेदारांकडे जायचं. मला त्यांनी पूर्ण परिचय, आपल्या दादा नगरसेवक होते का, तेव्हापासून त्यांनी मला पूर्ण इतिहास सांगितला. मग त्यांनी सांगितलं सगळं म्हणजे राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक या तिन्हीची सांगड एका दोरीत गुण गेले. लोकांना जमत नाही, हे जमत नाही मला लोकांना. काही काहीला राजकीय क्षेत्र खूप मोठे होतात, धोरण असतं परमार्थात कसं वागायचं. माझे शब्द तुम्ही वेगळे का? मी ग्रामीण भागात आज सगळं म्हणतो नाही राहत काही दादा लोकांना बोलतो. एका नगरसेवकाकडे इथं तुमच्याकडे कीर्तन होतं आमचं, रकमेचं भजन झालं. तर राजकीय क्षेत्रात चांगलं बोलाय, परमार्थिक क्षेत्रात ते डोकं असायलाच की ज्ञान आहे का? ते उठलं मला मुक्का लावायला, अवघड आहे लावला मुक्का नाही काय वादळा ते ह्या गोष्टी मुक्का लावा. पण या घराला मला आणि बरोबर धन्य आतिथ्य शिवपूजनम प्रतिज्ञम मिष्टानम पानम ग्रही साधू संग उपासते ही सत्नम धन्यो ग्रहस्थाश्रम. जे रोज साधूची अर्चना करतात, संग करतात, अतिथीचं पूजन करतात, मिष्टान्न भोजन करतात, भगवंताचं भजन करतात, अशा लोकांचा ग्रहस्थाश्रम धन्य. आणि मला बाकीच्यांचा मैत्रिणीमध्ये संपर्कात असल्यामुळं परिवार या ठिकाणी उभा आहे. आमचे बरेच जवळचे नातेवाईक मंडळी या ठिकाणी समोर बसलेले, अधिक करून ज्येष्ठ मंडळी या परिसरातील कमिटी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व परमार्थिक लोकांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. देवाकडे एकच प्रार्थना करेन, तुमच्या हातून असा देवाने परमार्थ घडून घ्यावा. शहरामध्ये मोजकी अशी कॉलनी जिथं चांगला ओरिजिनल परमार्थ चालतो. शब्द नाही कळत तुम्हाला, ओरिजिनल परमार्थ चालतो. भक्ती भावाला निष्ठेने परमार्थ करणारे तुम्ही सगळे लोक आहेत. नाही तर आता तुमच्याकडचं वातावरण फार गडूळ झालेलं आहे. मुक्ती द्यायला लागले तुमच्याकडे लोक व्याध करा. शब्द कळत आहेत ना? तुम्हाला स्पष्ट बोलवा आणखी नाही, बोलण्याची आवश्यकता पडणार नाही तुम्हाला, मला माहिती आहे. हो तुम्ही भाग्यवान मंडळी आहे. वेळ नाही लोकांना, वेळ पारायणाला बसायला. शहरात तुम्ही राहता, लोकांना वेळ नाही. पण जगद्गुरु तुकोबराय माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय यांचे सिद्धांत स्वीकारण्यासाठी तुम्ही सगळेजण तयार आहात, तत्पर आहात. म्हणून या कलियुगाच्या कलुषित वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायांची उपासना करता. तुम्हाला दैव देवढे धन्यवाद. थोडे या तुम्हाला सर्व कमिटी मंडळाच्या चरणावर नमस्कार होतो. माझे मृदंगाचार्य, तबलजी, हार्मोनियम वादक, विनेकरी बाबा, भक्तमती माता भगिनी, अबाल वृद्ध पुरुष
सर्व मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द वेळा वाकडा निघाला असेल, आईवडिलांच्या अंतःकरणावर तो शब्दपत्रामध्ये घ्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करून माझ्यावर पूर्ण विराम देतो. शुभम भवतु. ओम शांती. ज्ञानेश्वर